नमस्कार सर्वांना. आज वेलकम टू तनिष्का वेलनेस रिट्रीट अँड आज आपण इथे आलेलो आहे एक ब्युटिफुल सेशन आणि आपल्या सोबत एक ब्युटिफुल गेस्ट स्पीकर आहे आज डॉक्टर अश्विनी अदेवार. नमस्कार मॅडम. नमस्कार. 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 डॉक्टर अश्विनी याबद्दल मी तुम्हाला थोडंसं इंट्रोड्यूस करते. ह्या मागच्या 30 वर्षापासून सायकोलॉजी फील्डमध्ये आहे. गव्हर्नमेंट जॉब केलेला आहे. त्याच्यानंतर VRS घेऊन ते स्वतः क्लिनिक मध्ये प्रॅक्टिस चालू आहे त्यांचं. आणि मॅम मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की मॅम तुम्ही थोडासा एक चांगलं इंट्रोडक्शन द्या, कारण तुमच्या स्क्रीनच्या पाठीमागे भरपूर अवॉर्ड्स दिसत आहेत. ते कशाबद्दल आहे ते खूप सुंदर वाटतंय, असं मेडल्स आणि ट्रॉफी सगळं बघून. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू मॅडम. पहिल्यांदा तुमचे खूप खूप आभार की तुम्ही मला इथे बोलवलंत आणि मी तुमच्या या योग्यतेच्या लायक तुम्ही मला समजलं, याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे. मी डॉक्टर अश्विनी अडेवार अर्पण काउन्सिलिंग सेंटर मधून बोलते. हे सेंटर मुंबई ठाणे इथे आहे आणि मी गेले 30 वर्ष ठाणे कॉर्पोरेशन मध्ये हॉस्पिटलमध्ये वाडिया हॉस्पिटलमध्ये मी जॉब करत होते आणि त्यामुळे माझा अनेक रुग्णांशी संपर्क आला. त्यातून मला असं जाणवलं की प्रत्येक प्रत्येक नाक्यानाक्यावर एक काउन्सिलिंग सेंटर असावं, इतकी लोकांना गरज आहे सायकोलॉजिकल काउन्सिलिंगची. कारण प्रत्येक घराघरामध्ये एक एक व्यक्ती किंवा एकापेक्षा जास्त व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहेत, कोणी एन्झायटीमध्ये आहे, ताणतणावामध्ये, निगेटिव्ह थिंकिंग जास्त होणारे आहेत किंवा ओव्हर थिंकिंग चालू असतं, पॅरेंटिंगमध्ये प्रॉब्लेम असतो, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम असतो किंवा करिअरमध्ये त्यांना प्रॉब्लेम येतो आणि एज्युकेशनमध्ये खूप साऱ्यांना प्रॉब्लेम असतो. अशा वेळी काय करावं, कोणाकडे जावं, मार्गदर्शन योग्य मिळत नाही. तेव्हा त्यांना जर काउन्सिलिंग करणारे कोणी चांगले डॉक्टर मिळाले, मार्गदर्शन करणारे कोणी मिळाले, तर ते त्यांना योग्य मार्ग मिळू शकतो आणि ते भरकटत नाहीत. त्यामुळे ना, म्हणजे माझी अशी इच्छा आहे की काउन्सिलिंग सेंटर जे आहे ते खूप संख्या वाढावी त्याची आणि सगळीकडे त्याचा प्रचार व्हावा आणि त्यामुळे काय होईल, लोकांमध्ये अवेअरनेस येईल आणि मानसिक आजार म्हणजे काही खूप मोठा विकार आहे आणि आपल्याला काहीतरी आपण वेडे झालेलो आहोत, ही जी कल्पना आहे डोक्यामध्ये लोकांच्या, ती निघून गेली पाहिजे, असं माझी इच्छा आहे. खूप सुंदर. तुमचं जे मोटिव्ह आहे ते खूप सुंदर आहे. आणि तुम्ही आता सध्या एक बोलला की निगेटिव्ह थिंकिंग. हे निगेटिव्ह थिंकिंग म्हणजे काय आणि हे कोणत्या वयोगटातल्या लोकांना हे होतं लहानपणापासून? का ते आपल्या अपब्रिंगिंग मधून एक प्रॉब्लेम आहे का? कारण हा प्रॉब्लेम आजकाल सर्वांचा आहे. तर ह्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे की हे कसं आपण ऍड्रेस करायचं आणि कसं त्याला सामोरं जायचं? बघा, निगेटिव्ह थिंकिंग म्हणजे कसं, नकारात्मक विचार डोक्यात हं. येत राहतात लोकांचे आणि ते पूर्णपणे थांबवणे कठीण आहे, पण त्यांना आपण मॅनेज करू शकतो. म्हणजे लगेचच काय ते थांबत नाही आणि मग काय करतो माणूस त्या निगेटिव्ह थिंकिंग बरोबर लढतो. म्हणजे हं. तो त्याच्याशी लढायला जातो. म्हणजे वाहत जाणारा ढग म्हणून पाहणे आपण त्याच्याकडून शिकलं पाहिजे. कसं आहे, आपलं डोकं आहे ना, हे एक म्हणजे सरकारी सडक आहे असं समजायला पाहिजे. म्हणजे डोक्यामध्ये खूप सारे विचार येतात आपल्या डोक्यात. इतके विचार येतात ना, की त्याचा वास्तवाशी काहीच संबंध नसतो. ते सगळे विचार काल्पनिक असतात. ते हं. एक तर भूतकाळातले असतात किंवा भविष्यकाळातले असतात. ते हं. वर्तमान काळातले नसतात. म्हणून असं समजायचं की आपलं डोकं जे आहे ते सरकारी सडक आहे. त्याच्यावर खूप सारी वाहनं येतात जातात. जसे रस्त्यावरती खूप सारे वाहनं येतात जातात. पण आपण त्या कोणत्याही वाहनाकडे लक्ष देत नाही. आपण हं. रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विचार करत नाही. हं. आपण काय करतो, आपल्याला कुठे जायचं आहे, आपलं काय उद्दिष्ट आहे, तेच फक्त डोक्यात घेऊन आपण रस्त्यावर असतो. आपल्याला हं. कोणत्या गाडीने किंवा कोणत्या वाहनाने जायचंय, फक्त तेवढा विचार करतो. बाकी इतर वाहनांचा विचार करत नाही. म्हणून हे हं. समजायचं केव्हाही की आपलं डोकं म्हणजे एक सरकारी सडक आहे. तिथे अनेक वाहने येतात जातात, म्हणून आपण प्रत्येकामध्ये गुंतायचं नाही. हं. आणि जेव्हा जेव्हा निगेटिव्ह विचार येतील, त्यावेळी त्याच्याकडे स्थिरतेने बघायचं फक्त आणि त्या निगेटिव्ह विचारांना चॅलेंज करायचं आपण, की नाही, हे सगळं काल्पनिक आहे, वास्तवात हे असं काहीच नाही. ही गोष्ट समजून द्यायची आपण त्या विचारांना. मग ते हं. थांबतात तिथे. आणि हं. दुसरं एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे काय, की डोक्यात निगेटिव्ह विचार जेव्हा येतात, तेव्हा त्याला आपण असं समजायचं एक साध्या सोप्या भाषेमध्ये, की ते निगेटिव्ह विचार म्हणजे झाडावर उड्या मारणारं माकड आहे. ते इकडे-तिकडे या त्या फांदीवरून उड्या मारत राहणार.
आणि आपल्याला सतावत राहणार. म्हणून आपण त्याच्या मागे धावून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तर काय होतं, आपण स्वतः थकून जातो, आपण दमून जातो, आपल्याला इजा होते, आपण पडतो खाली, पण ते माकड आपल्या हाताला लागत नाही. तसेच ते विचारही आपल्या हाताला लागत नाही. म्हणून काय करायचं, ते उड्या मारणारे माकड म्हणजे आपल्या डोक्यातले विचार, यांना मारू द्या, किती उड्या मारायचे ते मारू द्या. मारून मारून ते थकून भागून निघून जाणार. आपण त्यांना रिस्पॉन्स द्यायचाच नाही. रिस्पॉन्स दिला तर ते जास्त उड्या मारतात अजून. म्हणजे आपल्या डोक्यातले विचारही तसेच असतात. जेव्हा आपण त्या विचारांचा विचार करायला लागतो ना, तेव्हा ते जास्त त्यांना वाटतं, अरे बरे, सापडला मला एक बकरा म्हणून, आता मी आता याला माझ्या भोवती फिरवत राहणार. पण ते काय असतं, ते वास्तव नसतं. ते सगळं कल्पना असतं, काल्पनिक गोष्टी असतात त्या. त्यामुळे त्या निगेटिव्ह विचारांना थांबवण्यासाठी आपल्याला काय करायचंय, की त्यांना चॅलेंज करायचंय आणि त्यांना हे समजून सांगायचंय, की तू जे सांगत आहे निगेटिव्ह, की एखाद्याला भीती असते, की मी आता मला हार्ट अटॅक येणार आहे, अशी भीती असते. पण तो निगेटिव्ह विचार त्याला, अरे तुला हार्ट अटॅक येईल, हे खाऊ नको, ते खाऊ नको, तुला प्रॉब्लेम होईल, त्रास होईल. जेव्हा जेव्हा हे विचार येतात मनात, तेव्हा त्या विचारांना सांगायचं, की मला हार्ट अटॅक येऊ शकणार नाही, कारण माझ्याकडे रिपोर्ट्स आहेत माझे. माझं हार्ट एकदम तंदुरुस्त आहे. डॉक्टरचे सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. मला काहीच होऊ शकणार नाही. आणि जे विचार येतात ते सगळे फेक विचार आहेत. त्यामुळे मला त्या विचारांमध्ये अडकायचं नाही. आणि त्या विचारांना सांगायचं, की तू जे सांगतोय तुला हार्ट अटॅक येईल, तर तुझ्याकडे काय पुरावा आहे त्या गोष्टीचा? काहीच नाही. माझ्याकडे तरी आहे ना पुरावा, की माझं हार्ट चांगलं आहे, सर्टिफिकेट आहे माझ्याजवळ. बरोबर? असं जेव्हा आपण चॅलेंज करू, तेव्हा ते निगेटिव्ह विचार तिथेच थांबून जातात आणि ते निघून जातात. कारण आपण त्यांना काही खाद्यच पुरवत नाहीये. बरोबर की नाही? म्हणजे आगीत तेल टाकल्यावरती ते जास्त ज्वाला पसरतात. तसं त्या विचारांना आपण खतपाणी घातलं ना, तर ते जास्त फोफावतात. म्हणून त्या विचारांना आपल्याला तिथेच थांबवायचं आहे. आणि त्याला चॅलेंज करून सांगायचंय, की नाही, हे सगळं वास्तव नाही, हे सगळं कल्पना आहे. असं जेव्हा म्हणण्याची आपल्यामध्ये पॉवर येईल ना, त्यावेळी निगेटिव्ह विचार आपले थांबून जातील. असं आहे. ओके. आता हे निगेटिव्ह विचार, आता तुम्ही सांगितलं की आपला डॉक्टरांचा रिपोर्ट आहे आपल्याकडे, आपल्याला काहीच झालं नाहीये. पण एवढं सगळं proof असताना तरीही आपल्याला ओव्हर थिंकिंग म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग हेच का दुसरं काही आहे? की हे रिपोर्ट्स असून तरीही आपल्याला ते पटत नाहीये, की मला असं झोप नाही लागत. तर ह्याला आपण कसं डील करायचं? काय होतं, आपल्या मेंदूचा ना, मेंदू ते पॅटर्न बनवून टाकतं निगेटिव्ह विचार करण्याचं. तो पॅटर्न बनवतो. आपल्याला काय करायचं, त्या पॅटर्न मधून त्याला बाहेर काढायचंय. म्हणजे कसं बघा, आपला माइंडसेट चेंज करायचा आहे आपल्याला. तर हा माइंडसेट कसा चेंज होऊ शकतो, तर बघा, आपण लहानपणी सर्कस बघतो. तुम्ही पण पाहिली असेल. तर ते सर्कशीमध्ये असे हिंस्र प्राणी काम करतात. म्हणजे आता बंदी आणली आहे म्हणून नाही करत ते, पण पूर्वी होतच ते तसं. वाघ, सिंह, है ना, असे प्राणी काम करायचे त्याच्यामध्ये. त्या प्राण्यांचं कसं असतं, की समोर मनुष्य किंवा कोणताही प्राणी बघितला, की त्याच्यावर झडप घालणे आणि त्यांना खाणे. हे त्यांच्या डोक्यात असतं, बरोबर? पण त्या सर्कशीतले ट्रेनर त्यांना अशा प्रकारची ट्रेनिंग देतात, की त्या ट्रेनरच्या छडीच्या तालावर ते वाघ आणि सिंह एकमेकांच्या मागे चालतात, खुर्चीवर बसतात, स्टुलावर बसतात आणि त्याच्यानंतर एक आग लावलेलं चाक असतं. त्याच्यातून उड्या मारतात ते, नाही का? हे तर त्या प्राण्यांचं कामच नाही, पण हे कसं करू शकतात? हे ते ट्रेनिंगमुळे करू शकतात. म्हणजे त्यांच्या ब्रेनला कंडिशनिंग केलं असतं. आणि त्यांना अशा प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे मेंदूचं काम आहे, त्याला जसं आपण ट्रेनिंग देऊ, जसं शिकवू, तसं तो काम करू शकतो. एवढे हिंस्र प्राणी जर बदलू शकतात, तर आपण का नाही बदलू शकणार? आपल्याला तर सगळं समजतं, आपल्याला नॉलेज आहे, आपल्याला बोलता येतं, नाही का? तर अशा प्रकारे म्हणजे त्यांना जे ट्रेनिंग दिलेलं असतं, तशाच प्रकारचं पण वेगळ्या पॅटर्नमध्ये ट्रेनिंग आपण आपल्या ब्रेनला देऊ शकतो. आणि त्या ट्रेनिंगमुळे आपला जो माइंडसेट आहे सध्याचा, जो पॅटर्न बनवलेला आहे आपल्या ब्रेनने, की ओव्हर थिंकिंग करायचा. जसं एक बाई एका तिच्या नवऱ्यावर संशय घेते, का हा याचं आणि याच्या कलिग बरोबर याचं काहीतरी आहे लफडं, बरोबर? आणि मग ती काय करते, ओव्हर थिंकिंग म्हणजे काय, ती पुन्हा पुन्हा त्याचा फोन चेक करणार, ती त्याच्या कपड्याचा स्मेल घेऊन पाहणार, आणि आज मारलेले परफ्यूमचा तो स्मेल आहे का, किंवा काय त्याचे कपडे चेक करण्याच्यावर काही केस वगैरे दिसतो की काय. हे ओव्हर थिंकिंग झालं, है ना? याला ओव्हर थिंक म्हणजे, हा, म्हणजे ते विचारांची शिडी पुढे पुढे वर वर चढत जाते. काही नसलं तरीही, काही नसेल तरीही, अगदी थोड्याशा क्लूवरून म्हणतात ना, सुतावरून ते स्वर्गाला पोहोचणे, अशी ती गोष्ट असेल. तर हे ओव्हर थिंकिंग आहे. तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी त्या लेडीजला
सत्य परिस्थिती समोर आणून ठेवावी लागते, की हे असं नाही, असं हे तुझा भ्रम आहे सगळा, या तुझ्या कल्पना आहेत सगळ्या, हे तिला पटवून द्यावं लागतं. त्यावेळी तिचं ते ओव्हर थिंकिंग हळूहळू कमी होऊ शकतं. किंवा ती व्यक्ती समोर प्रत्यक्षात तिच्या समोर आली, तिने काही क्लिअर केलं, किंवा तिच्या नवऱ्याने तिला, तो तर खूप वेळा सांगत असतो असं काही नाही, तरी पण तिचा विश्वास बसत नाही ना त्याच्यावरती. असं हे ओव्हर थिंकिंगची सुरुवात ही अशी इथून होते. तर म्हणून जसं हे जनावर आपण साधं बघा, घरात मांजर किंवा कुत्रं पाळलं तरी त्यांना पण आपल्याला छोटंसं ट्रेनिंग द्यावंच लागतं, नाही का? कुठे बसायचं, उठायचं, कुठे काय त्यांचं सगळं शिसू करायचं, त्याचं ट्रेनिंग आपण देतो त्यांना. त्याप्रमाणे ते करतात. तर म्हणजे ब्रेनला ट्रेनिंगची गरज असते. तसंच आपल्या ब्रेनला आपण असे काही टेक्निक शिकवल्या ना, की नेमकं जेव्हा निगेटिव्ह विचार डोक्यात येईल त्यावेळी आपण काय ऍक्शन घ्यायची हे आम्ही शिकवतो त्याच्यामध्ये. त्याच गोष्टीचा त्यांच्याकडून सराव करून घेतो. आणि सराव लागला, आता कसं बघा, आपण सकाळी उठलो, आपल्याला काही शिकवावं लागत नाही, सांगायला लागत नाही की ब्रश करा, ब्रश करून नंतर म्हणजे चूळ भरा, पाणी प्या, चहा घ्यायला जा, जशा सवयी असतात या रुटीन आपोआप होतात. का तर आपल्या ब्रेनला त्याची सवय लागलेली आहे, है ना? सवय, आणि याचा काही त्रास नाही आपल्याला, हे नॉर्मल आहे. पण जेव्हा ऍबनॉर्मल गोष्टी आपला ब्रेन करायला लागतो ना, तेव्हा त्याला वेगळ्या सरावाची गरज पडते. असं आहे. अच्छा. मग ठीक आहे. तुम्ही असं अशा लोकांना डील करून आपण त्याच्यामधून बाहेर आणू शकता. तर हो. साधारण एक दिवसाला किती वेळ लागतो या एका प्रॉब्लेम मधून बाहेर येण्यासाठी? का ते डिफर करतं? हां, हां. तो किती डीप त्याच्यामध्ये गेलेला आहे आणि किती वर्षांपासून त्याचा आजार आहे. आता काय होतं, लोक लगेच डॉक्टरकडे जातात. तर डॉक्टर काय करतात, त्यांना झोपेची औषधं देतात, है ना? की तू झोप, रिलॅक्स कर, रेस्ट घे, म्हणजे तुला बरं वाटेल, असं त्यांचं म्हणणं. मग त्यांना एखाद्या गोळीने बरं वाटलं, झोप यायला लागली, मग ते काय होतं, हळू ते दिवसेंदिवस तीच गोळी घेत राहतात, वर्षानुवर्षे गोळी घेत राहतात. पण आपला माइंडसेट चेंज करण्याचा प्रयत्न करत नाही. तो पॅटर्न तोच राहतो त्यांचा. फक्त गोळी घेतली की झोप लागते, मग बरं वाटतं, एवढंच त्यांचं असं असतं. पण चिडचिड होणं, हे ते काही स्वभावामध्ये बदल झालेले असतात, ते तसे कायमस्वरूपी तसेच राहतात. त्याच्यात काही चेंजेस होत नाही त्यांचे. म्हणून काय करायचं असतं, आम्ही त्यांना सांगतो की बाबा ह्या तुमच्या गोळ्या बंद झाल्या पाहिजे. या गोळ्या किती वर्ष चालू ठेवणार तुम्ही, नाही का? मग गोळ्यांपेक्षा तुम्ही हे टेक्निक शिका. हे ब्रेनला तुम्ही सराव द्या अशा या गोष्टींचा. ज्या थेरपीज आम्ही सांगतो त्याच्यात तुम्ही शिका. त्याच्यातून बाहेर पडायला तुम्हाला 100% मदत होते. आणि खूप सारे असे पेशंट आहेत की जे याच्यातून पूर्णपणे बाहेर पडलेले आहेत, ज्यांच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत आणि चांगलं लाईफ आता जगतायत. असं आहे. ओके. तर आता आपल्याला न गोळ्या घेता आपण ह्याच्यामधून बाहेर पडू शकतो किंवा गोळ्या चालू असल्या तरी आपण ह्याच्यामधून बाहेर पडू शकतो. फक्त आपण डॉक्टरांचं व्यवस्थित कन्सल्टेशन करून ह्याच्यामधून बाहेर यायचंय. हो, बरोबर? हो, हो. बरोबर. तर आता पॅनिक अटॅक काही लोकांना जे होतं, तेही ह्याच्यामधलं एक पार्ट आहे का हे डिफरंट आहे पॅनिक अटॅक? आणि जेव्हा हे होतं तेव्हा का आपल्याला असं इतकी भीती आणि फिअरफुल असं पॅल्पिटेशन एवढं वाढतं की आपल्याला काय करायचं कळत नाहीये. अशा सिच्युएशन अशा लोकांसाठी आपण काय करावं? कसं असतं, म्हणजे पॅनिक अटॅक म्हणजे कसं होतं, की एखादी घटना घडते हं, त्यांच्या डोळ्यासमोर हं, त्या व्यक्तीच्या, आणि त्या घटनेमुळे ना काही काळासाठी ना, काही वेळासाठी ते त्यांना तो पॅनिक अटॅक येतो. म्हणजे तेव्हा त्यांना असं वाटतं, ते पूर्णपणे डिप्रेशनमध्ये जातात, नैराश्यामध्ये जातात आणि हं, त्यावेळी त्यांना 2 आठवड्यापेक्षा जास्त काळ सतत दुःख असलं, त्यांना 2 आठवड्यापेक्षा जास्त सारख्या-सारख्या हं, त्याच-त्याच गोष्टी आठवत राहणं, कशातही रस हं, न लागणं, ज्या गोष्टी हं, ते नेहमी आवडीने करत असतात, त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट न राहणं, अशा गोष्टी हं, व्हायला लागतात. रोजचं रुटीन डिस्टर्ब होणं, झोप न लागणं, कारण रात्री जास्त निगेटिव्ह विचार येतात डोक्यामध्ये, शांतता हं, असते सगळीकडे, ओव्हर थिंकिंग जास्त व्हायला लागतं. अशा वेळी हं. त्यांना तो पॅनिक अटॅकचा जो आहे काळ त्यांचा, हा 2 आठवड्यापर्यंत पण राहू शकतो. बरोबर? मग तर हे त्यावेळी त्यांना आम्ही काही खूप प्रभावी अशा टेक्निक त्यांना शिकवतो. जसं म्हणजे डीप बेली ब्रीथिंग. हं, पॅनिक अटॅक जेव्हा येतो ना, तेव्हा पहिलं त्यांना सांगतो डीप बेली ब्रीथिंग घ्या. म्हणजे बेंबीच्या देठापासून श्वास घ्यायचा. बॉक्स ब्रीथिंग पण म्हणतात त्यांना. हं, तो हळू-हळू 1, 2, 3, 4 या रिदममध्ये घ्यायचा. नंतर तो होल्ड करायचा आणि हं, हळू परत तो सोडायचा. त्याच्यात पण 1, 2, 3, 4 असं हे बॉक्स ब्रीथिंग हे करायला शिकवतो. ते ते हं, करून झाल्यानंतर त्यांना अफर्मेशन करायचे. ते सांगतो, नेचरसाठी तुम्ही थँक यू म्हणा. ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांच्यासाठी थँक यू म्हणा. आजपर्यंतच्या आयुष्यात ज्यांनी मदत केलेली आहे, ज्यांच्यामुळे आज आपण खुश आहोत, आपलं लाईफ पाहत आहोत, त्यांच्यासाठी थँक यू म्हणा, हे शिकवतो. त्यानंतर त्यांना काही डिटॉक्स ड्रिंक असतात एक साधे-साधे, हं, ते कसे बनवून घ्यायचे ते शिकवतो.
नंतर त्यांना प्रेझेंटमध्ये राहायला शिकवतो. म्हणजे प्रेझेंटमध्ये कसं राहावं हे तुम्ही शिका. प्रेझेंटमध्ये म्हणजे कसं आपण जेवत जरी असलो तरी जेवताना आपल्या डोक्यामध्ये विचार असतात, एक तर भूतकाळातले किंवा भविष्यकाळातले. है ना? हे विचार न करता प्रेझेंटमध्ये राहणं म्हणजे काय? ते आपण जेव्हा जेवत आहोत तेव्हा त्या ताटातल्या वस्तूंबद्दल विचार करा तुम्ही. आजची भाजी किती छान झाली आहे, आज काही वेगळं केलंय, ज्याने कोणी बनवली आहे त्याच्यासाठी थँक यू म्हणा. म्हणजे ते मग त्या जेवणाचा स्वाद पण लागतो खूप, ते आपल्याला डायजेस्ट पण होतं चांगलं आणि इतर विचार पण त्यावेळी डोक्यात येत नाहीत. त्यानंतर ते जेवण जे आहे ते आपण आपल्याला 32 दात दिलेले आहे देवाने, तर त्याच्या मागचं कारण काय आहे? 32 आहे याचा अर्थ 32 वेळा चावलं पाहिजे आपण, नाही का? म्हणजे या खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. 32 वेळा चावा. 32 वेळा चावल्याने काय होतं, आपल्या प्रत्येक दाताच्या वरती ज्या पाचन लाळ ग्रंथी असतात, त्याच्यातून पाचक रस त्या प्रत्येक घासाभोवती, चावण्याभोवती आपल्या त्या पाचक रस मिक्स होतो आणि एकदम सुंदर असा तो घास तयार होऊन, बारीक होऊन, मऊ होऊन तो आपल्या शरीरामध्ये जातो. आपलं तोंड हे म्हणजे आपली शरीर ही फॅक्टरी आहे आणि हे आपलं जे आपण जेवतो, जे तोंड आहे त्याच्यातून आपण काय करतो, कच्चा माल टाकत असतो आपल्या त्या फॅक्टरीमध्ये आणि तोच जर व्यवस्थित चावून आतमध्ये जात नाही, तोपर्यंत काय होतं, मग तो ओबड-धोबड चावून आपण कसा तरी टीव्ही पाहता-पाहता किंवा मागचं पुढचं इकडे विचार करता-करता कसं तरी चावून ढकलतो तो घास आतमध्ये अर्ध कच्चं चावलेला आणि पुढे जाऊन ते आपल्या इंटेस्टाईनला त्यांना डायजेस्ट करायला, त्या जेवणाला एवढे श्रम लागतात ना, तर आपल्या दिवसभराची अर्धी एनर्जी ते जेवण डायजेस्ट करण्यामध्येच निघून जाते. आणि मग थकवा येतो आपल्याला. मग असं वाटतं, का थकलो मी? का असं लोकांना वाटतं. पण ते डायजेशन पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसरं जेवण येण्याची वेळ होऊन जाते. म्हणजे काय होतं, जेवणाला त्या डायजेशनमधून जे काही न्यूट्रिशन मिळून ते बाकी इतर शरीराला पुरवठा करायचा असतो. त्यामधून नंतर शरीराला हीलिंगसाठी वेळ द्यावा लागतो. ते वेळच मिळत नाही. सगळी एनर्जी ते डायजेशनमध्येच त्याची प्रोसेस चालू राहते. हा आजचा कच्चा माल आला वरून अर्ध कच्चा चावलेला, तो पुन्हा प्रोसेस करत राहा, तो बारीक करत राहा, त्याचं सगळं विघटन करत राहा. याच्यामध्येच शरीराची एनर्जी खर्च होऊन जाते. म्हणून तुम्ही 32 वेळा चावा, हे खूप महत्वाचं आहे. आणि तो पूर्ण बारीक झालेला घास जेव्हा शरीरात जाईल, तेव्हा पुढची सर्व ते आतली आपली बॉडी म्हणेल, की "अरे वाह! आज किती छान आलंय. मला तर जास्त श्रमच पडले नाहीयेत. आज माझं काम खूप सोपं झालं. आज मी आराम करू शकतो हे काम आटपून." नाही का? तर तो आराम करणं म्हणजे काय आहे? तो हीलिंगचा वेळ असतो. जेव्हा आपलं शरीर रिलॅक्स पोझिशनमध्ये असतं तेव्हा. ते करायला शिकवतो आम्ही. त्याच्यानंतर सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये फिरायला पाहिजे. व्हिटॅमिन डी आपल्या शरीरावर पडलं पाहिजे. ते घ्या तुम्ही. सकाळचं कमीत कमी अर्धा तास तरी तुम्ही ते घ्या. नंतर जॉगिंग करा, वॉकिंग करा. अ, त्यानंतर त्यांना लाफ्टर थेरपी सांगतो करायला. दिवसातून एकदा तरी 5 मिनिटं का असेना तुम्ही खूप हसा, खूप हसा जोरजोरात. हसल्यामुळे काय होतं, हे आपल्या इथल्या वेगस नर्व्हज असतात ना, त्या स्टिम्युलेट होतात आणि त्याच्यामुळे आपले हॅपी हार्मोन्स रिलीज होतात. आपल्या शरीरात जे हार्मोन, जो हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो, तो हार्मोन्स, ते हार्मोन आपले, म्हणून एकदा तरी हसलं पाहिजे. अ, कारण नसताना हसा. लाफ्टर क्लब असतात, तुम्हाला माहीत असतील, हे ना? तुमचा पण असू शकेल कदाचित. तर नसेल तर सुरू करा. लाफ्टर क्लब असतो. तर त्याचं कारण हेच आहे. नंतर एक म्युझिक थेरपी सांगतो आम्ही त्यांना करायला. म्युझिक थेरपी करा. म्युझिकचा आपल्या आयुष्याशी आपल्या जन्माच्या आधीपासूनचा संबंध असतो. तर ते कसं काय? आपण आपल्या आईच्या पोटात जेव्हा असतो, तेव्हा आपण काही आवाज ऐकत असतो, काही म्युझिक ऐकत असतो. पहिलं म्युझिक म्हणजे आईच्या हृदयाची धडकन जी असते, हार्ट बीट्स असतात. त्याचा आवाज आपण ऐकतो पोटात असताना. त्यानंतर आपल्या ब्लड सर्क्युलेशनचा आवाज चालू असतो, तो ऐकतो. त्यानंतर श्वासोश्वासाचा आवाज असतो, तो ऐकतो. त्या आवाजावर आपण तिथे वाढत असतो पोटामध्ये. बरोबर? मग ते म्युझिकच असतं आणि त्या म्युझिकची सवय झालेली असते आपल्या ब्रेनला. म्हणून जन्मानंतर सुद्धा बाळाला झोपवण्यासाठी आईला अंगाई गीत गावं लागतं. तेव्हा तो झोपतो छानपैकी, आहे की नाही? का? कारण त्याला माहीत असतं हे आपलं आधीपासूनचंच आहे म्हणून, हे आपल्या ओळखीचं आहे. म्हणून छान झोप लागते त्याला असं. म्हणून आपण मोठं झाल्यानंतर सुद्धा वेळ दिला पाहिजे या म्युझिक थेरपीसाठी. असं खूप लाऊड भणभणाट काय-काय असं म्युझिकचं नाही म्हणत आहे मी. खूप शांत आपल्या मनाला रिलॅक्स होईल आणि आवडणारं असं म्युझिक थोडं का असेना ऐकायचं रोज. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या आम्ही त्यांना सांगतो. तुम्ही रोजच्या रुटीनमध्ये तुमच्या हे चालू करा. त्यानंतर सकाळचं प्राणायाम, योगा, हे तर सगळ्या गोष्टी आहेतच महत्त्वाच्या. ह्या तुम्ही सकाळी करा, सूर्यनमस्कार करा. जे काही तुम्हाला शक्य होईल तेवढं अभ्यासाचा भाग म्हणून हा तुम्ही कराच. म्हणजे या पूर्ण गोष्टींमध्ये त्यांना ना दिवसभर बिझी ठेवतो आम्ही. हे करण्यात तुम्हाला कुठून निगेटिव्ह थॉट्सला वेळ मिळणार आहे? वेळ मिळतच नाही निगेटिव्ह थॉट्स. आले तरी आल्यावर काय करायचं नेमकं? आणि मग त्यांना सांगते, एक डायरी घ्यायची आहे तुमच्याजवळ. डायरीवर एका पानावर लिहायचं, आजच्या दिवसात मला आलेले निगेटिव्ह थॉट्स आणि दुसऱ्या पानावर त्या थॉट्सला दिलेलं उत्तर. म्हणजे ते निगेटिव्ह थॉट्स तुम्ही पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्ट करायचे. तर ते कसं काय करू शकता? तर त्याच्यासाठी एक 5 स्टार थेरपी आहे. बेस्ट 5 स्टार थेरपी म्हणजे आपण
खूप माइंडला सांगितलं की नाही, हे कल्पना आहे, हे वास्तव नाहीये, किंवा मी या गोष्टींना मानत नाही. आपण ब्रेनला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की निगेटिव्ह विचार येतात तेव्हा, डिप्रेशनमध्ये माणूस जातो तेव्हा त्याची एवढी मनस्थिती पण नसते ब्रेनला समजावून सांगण्याची की हे असं नाहीये, तसं नाहीये, बरोबर. पण जो थोडा अलर्ट होऊन जातो, जो सवय लावून घेतो तशी ना, तो पटकन जागरूक होऊन जातो की निगेटिव्ह विचार आता सुरू झालेला आहे, आता आपल्याला अलर्ट झालं पाहिजे, आपल्याला याच्यामध्ये पडायचं नाही, आपल्याला याच्यातून पटकन बाहेर पडता आलं पाहिजे. तर त्यावेळी आम्ही त्यांना एक 5 स्टार थेरपी आहे ती सांगतो. 5 स्टार म्हणजे कशी, की त्याच्यात आपला ब्रेन जो आहे जेव्हा निगेटिव्ह विचार आणतो तेव्हा तो एकटं काम करत नाही, तो आपल्या पंचनेंद्रियांना सामील करून घेतो त्याच्यासोबत. आपले पंचनेंद्रिय म्हणजे त्वचा, डोळे, नाक, कान, जीभ, हे 5 जण. म्हणजे ह्या 5 जणांना तो आपल्या विचार करण्याच्या प्रोसेसमध्ये जॉईन करून घेतो ब्रेन, बरोबर. मग काय करायचंय आपल्याला, ज्यावेळी निगेटिव्ह विचार आपल्या डोक्यामध्ये येतील त्यावेळी आपण ह्या एकेकांना बाहेर पाडायचंय. तर हे कसं करू शकतो आपण, आता त्यांना मी क्लायंटला असं समजून सांगते की तुम्ही एक विचार करा की आता एक एखादा पक्ष आहे, आता समजा तुम्ही काँग्रेस पक्ष, काही समजण्यासाठी सोपं, त्यांच्याकडे 5 असे उमेदवार आहेत, इतके मोठे कार्यकर्ते आहेत, तर त्यांची पॉवर खूप आहे, 5 जण आहेत ते, बरोबर. पण इकडे आता भाजप सरकार आहे, त्यांना असं वाटतं की ते पुढे गेले नाही पाहिजे तो पक्ष, तर मला काय करायचं, या 5 जणांना फोडायचे, यांना माझ्याकडे घेऊन यायचे, या लोकांना. तर मी काय करायला पाहिजे, तर त्यांना आमिष दाखवायचंय काहीतरी, त्यांना लालूच दाखवायची की मी तुला असं पद देईल, मी तुला एवढं वेगवेगळ्या प्रकारचं, मी तुझ्याकडे ईडीची चौकशी लागलेली आहे ती काढून घेईन, है ना, समजण्यासाठी सांगते हे. किंवा तुझ्यावर काही आरोप आलेले आहेत ते सगळे मी काढून घेईल, पण तू आमच्या पार्टीत जॉईन होऊन जा, तुला एवढ्या सगळ्या मी फॅसिलिटी देईल. तर त्याला वाटतं अरे खरंच इथे का बसून काय करणार आहे मी, मला एवढं तिकडे मिळते तर मला तिकडे जायला पाहिजे. एक जण आला इकडे, बरोबर. आता तिथे 4च जण राहिले, त्यांची पॉवर कमी होऊन गेली आता 4 जणांची. तर हा जो इकडे आलेला आहे ना, तो तिकडे त्याचा मित्र असतो, त्याला सांगतो अरे बघ मी इथे आल्यापासून माझा एवढा एवढा फायदा झालेला आहे, मला असं एवढे फॅसिलिटी मिळाल्या आहे, माझे सगळे आरोप पण गेले आणि मी खूप लाईफ छान जगतोय, मी खूप हॅपी आहे, तू पण ये माझ्याकडे. तो पण येऊन जातो, तिथे आता 3च राहिलेत, बरोबर. मग असं करता करता 4थ्याला 5व्याला काढलं, त्यांची पॉवर पूर्ण कमी झाली काँग्रेसची, बरोबर. यांची पॉवर वाढून गेली, आता काँग्रेसची पॉवर पूर्ण, म्हणजे लोकांना त्यांनी आपल्याकडे ओढून घेतलं. तसं आपल्याला काय करायचंय, हे 5 आपले इंद्रिय जेव्हा ब्रेन सोबत काम करायला बसले निगेटिव्ह विचार करताना, त्या एकेकाला बाहेर काढायचंय आपण. तर काय करायचं, तर या 5 पैकी पहिला इंद्रिय आहे, पंचनेंद्रियापैकी पहिला आहे त्वचा. त्वचा म्हणजे आपली स्किन. स्किन काय करायचं, 5वी हा 5वा इंद्रिय असं समजूया, आणि जेव्हा निगेटिव्ह विचार यायला लागले तेव्हा लगेच अलर्ट व्हायचं, त्या जागेवरून उठायचं जिथे आपण बसलेलो आहोत, उठायचं आणि 5 गोष्टींना स्पर्श करायचा. जसं आता इथे टच केला, बरोबर. याला टच केला, हा काय वेगळं फील होतंय आपल्याला टच करायला, नाही का. जी काही गोष्ट हातात आहे त्याला टच केला आपण, 5 गोष्टी वेगवेगळ्यांना टच करा, तर त्याला चांगलं फील झालं स्किनला, ती स्किन त्या विचारांमधून बाहेर आली. 5 जण बसलेत ना तिथे विचार करायला सगळे, स्किन बाहेर आली. आता काय करायचं, आता डोळ्यांना बाहेर काढायचंय आपल्याला. तर लगेच खिडकी उघडली, बाहेर बघितलं, बाहेर खूप साऱ्या गोष्टी दिसल्या. फ्रीज उघडला, फ्रीज मध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी दिसल्या. कबड उघडला, कबड मध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिसल्या. डोळ्यांना वेगळं वेगळं दिसलं. तो त्या विचार करण्याच्या प्रोसेसमधून बाहेर निघाला डोळे, बरोबर. डोळे पण आले, आता तिथे 3च लोक राहिले, त्यांची पॉवर आता कमी झालेली आहे. मग काय करायचं, आता कानांना बाहेर काढायचं, कानांना पटकन आवाज द्यायचा, कानाचं काम आवाज ऐकणं, वेगवेगळे आवाज द्या तुम्ही. आपल्या दाराची जाऊन बेल वाजवा, घरात देवाघरात घंटा असते ती वाजवा, फॅनचा आवाज बघा, 3 आवाज दिले वेगवेगळे, कान पण बाहेर निघून आले विचारांच्या प्रोसेसमधून. झालं. आता नाक राहिले, नाकाला काय पाहिजे, सुगंध पाहिजे, गंध पाहिजे, कोणताही घ्या सुगंध, त्याला परफ्यूम पटकन टाका, त्याचा सुगंध घ्या, साधं साबणाचा सुगंध घेतला तरी तो वेगळा येतो. खूप साऱ्या गोष्टी असतात, घरात फुलं असतील त्याचा वास घ्या, तेही नसेल सॅनिटायझरचा किती उग्र वास येतो. जे काय असेल फक्त 2च वास घ्यायचे, ते नाक लगेच त्या प्रोसेसमधून बाहेर येतं. राहिलं आपली टंग, टंगला आता काय करायचं, जिभेला पटकन पाणी उचला आणि पाणी पाजा, गेली जीभ तिच्या कामाला लागली. तिथनं सगळे इंद्रिय बाहेर पडले, आता तिथे विचार करायला राहिलेच कोण, कोणच नाही राहिलं, निगेटिव्ह विचार संपले, बरोबर.
बरोबर. सरळ उठायचं, ती जागा चेंज करायची, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. 5 वेळा टच करायचं, 4 ठिकाणचे दृश्य बघायचे वेगवेगळ्या, 3 ठिकाण 3 आवाज ऐकायचे, 2 सुगंध घ्यायचे आणि जिभेला काही द्या. मीठ टाका तोंडात, साखर टाका, पाणी टाका, चॉकलेट टाका, काय पाहिजे ते टाका. जिभेला चव द्यायची. लगेच त्या विचारातून बाहेर पडतोय आपण. हं. हम्म, एवढं हम्म, करताना हेही काही जमलं नाही. सरळ जा बेसिन खाली, नळ चालू करा, त्याचा आवाज येतो त्या पाण्याचा, ते पाणी हाताला टच होतं, ते चेहऱ्यावर मारा, ते डोळ्याला टच होतं, चूळ भरा, तोंडात जातं ते पाणी. जीभ पण तिथे लगेच टेस्टला काम करायला लागून जाते. खूप साऱ्या गोष्टी साध्या तोंड हात पाय धुतलं तरी पण होऊन जातात त्या जागेवरून उठून. हम्म. निगेटिव्ह विचार संपले. मग हे निगेटिव्ह विचार काढण्याचं हे टेक्निक आहे. याला म्हणजे 5 हे स्टार जे टेक्निक आहे हे आपण अ, जो नेगेटिव्ह विचार आहे तोच सतत वारंवार होत असेल तर हे एक टेक्निक आपण वापरायची. हो, हो, हो. बस. आणि जर रात्री आपण झोपलेला आहोत आणि मध्यरात्री आपण जाग होतोय, पटकन उठतोय, तर त्यावेळेला आपण काय करावं? मध्यरात्री उठलोय आपल्याला झोप डिस्टर्ब झाली. तर हा. त्यावेळी डीप बेली ब्रीथिंगचं त्यांना टेक्निक सांगतो आणि योग निद्रा शिकवतो त्यांना. हो. योग निद्रेचा अभ्यास आहे. तो खूप पॉवरफुल आहे आणि हम्म. ती ते शिकले ना, की त्याचे पण म्हणजे स्टेप बाय स्टेप आहे. कसं सगळ्या आपल्या शरीरातील प्रत्येक भागाला कसं शिथिल करायचं आणि कसं त्याला पुन्हा आपण रिलॅक्स करायचं. रिलॅक्स झालं की माइंड शांत होऊन परत झोप लागते. हे टेक्निक शिकवतो त्यांना. त्याचे खूप फायदे होतात. असं आहे. ओके, ओके. तर हे खूप छान माहिती दिली तुम्ही. पण आता हे ओव्हर थिंकिंग साठी पण सोल्युशन झालं, झोप डिस्टर्ब झाल्यावर ते पण एक सोल्युशन झालं. पण आता मग आता हे एकदा आपण योगनिद्रा केल्याने किंवा हे जे प्रॅक्टिसेस आपण केल्यानंतर आपल्याला किती दिवस असं कंटिन्युअस हा जो कंटिन्युअस आपल्याला प्रॅक्टिस किती दिवस करावं लागेल आपल्याला? आता हे कसं आहे, एकदा आपण हा ट्रेनिंग पिरियड असतो. ट्रेनिंग ही एका दिवसाची नसते, काही दिवसांची असते ट्रेनिंग ही. तर त्यामुळे हम्म. त्यांना सतत रोजच्या आपल्या रुटीन लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टींना ना समाविष्ट करून घ्यावं लागतं. तेव्हा आपल्याला आपल्या शरीराला, आपल्या ब्रेनला, आपल्या मनाला ह्या सगळ्या गोष्टींची सवय लागते. म्हणजे एखाद्या गोष्टीची सवय करून घेण्यासाठी ती रोज तिची प्रॅक्टिस केली पाहिजे. तर तुम्ही कमीत कमी 21 दिवस लागतात, हे सगळे प्रॅक्टिसमध्ये सफल होण्यासाठी. 21 दिवस कंटिन्यू केलं ना तुम्ही, तर हे आपल्या लक्षात राहून जातं पक्क आणि विसरणं कठीण होऊन जातं आणि ते रुटीनमध्ये आपण अप्लाय करायला लागून जातो आणि हळू आपण याच्यातून बाहेर पडतो. असं आहे. ओके. पण हे जे अँझायटी आणि जी ओव्हर थिंकिंग आहे हे आपल्या रिलेशनशिप मध्ये कसं इफेक्ट करतं? हो. आता कसं रिलेशनशिपमध्ये कसं होतं, की एकमेकांची मतं जेव्हा पटत नाहीत आणि म्हणजे याचे आणि त्याचे दोघांचे विचार हे कुठेतरी हम्म, क्लॅशेस व्हायला लागतात. हम्म, त्यावेळी अपेक्षा खूप असतात. एकमेकांकडून अपेक्षा खूप वाढलेल्या असतात, की मी असं वागते म्हणून याने पण असंच वागलं पाहिजे माझ्याशी. आणि जेव्हा समोरची व्यक्ती तसं वागत नाही ना, तेव्हा मग याला टेन्शन यायला लागतं. तेव्हा याला त्रास व्हायला लागतो. डिप्रेशनमध्ये जायला लागतो, की मी असं वागून सुद्धा मला असा रिप्लाय का मिळत नाही म्हणून. पण प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणून समोरचा व्यक्ती हा तसा वागेलच असं नाही. आणि हम्म, कधीही आपण दुसऱ्याला बदलू शकत नाही. काही चेंजेस करायचे असतील तर ते आपण स्वतःमध्येच जर केले ना, आपण लवकर आनंदी होतो. असं हम्म, एक आहे. म्हणून हे समजत नाही प्रत्येकाला. तो फक्त त्याचे बघत राहतो, की मी हे दिलंय तर मला त्याचे 100% रिटर्न मिळालेच पाहिजे. अशी वागणूक हम्म, मिळाली पाहिजे. पण तसं होत नाही आणि म्हणून तो व्यक्ती मग निगेटिव्ह विचारामध्ये जातो, डिप्रेशनमध्ये जातो आणि तिथून भांडणाला सुरुवात होऊन जाते. मग तो समोरचा व्यक्ती म्हणतो, "अरे, मला इतर कामं आहेत." तो दुसऱ्या गोष्टींना प्राधान्य देत असतो, की ज्या व्यक्ती त्याच्या पार्टनरला वाटत असतं, की यांनी मला द्यायला पाहिजे. त्या समोर त्याचा पार्टनर त्याला कधी कामाच्या गोष्टी असतात, कधी बॉसचं टेन्शन असतं, कधी इतर जबाबदाऱ्या असतात. त्याच्यातून कदाचित काही वेळा त्या पार्टनरकडे लक्ष द्यायला वेळ कमी पडतो त्याला किंवा त्याच्या काही विशेष असतील त्या फुलफिलमेंट करू शकत नाही. तेव्हा ह्या व्यक्तीने पण समजून घेतलं पाहिजे त्याचे प्रॉब्लेम काय आहे आणि तो व्यक्ती असा का वागतोय हे समजून घेतलं पाहिजे, की त्याचे असे प्रॉब्लेम असल्यामुळे तो असा वागतोय. तर आपण आपल्यात चेंज करून घ्यावे. आपण स्वतःमध्ये काहीतरी आत्मपरीक्षण करावं, की माझं काही चुकतं का पहिलं. हे असं कोण बघत नाही आणि म्हणून ताणतणाव याच्यात वाढत जातो. असं आहे. म्हणून त्यांना पण मार्गदर्शन करणारं कोणीतरी पाहिजे, की बाबा तू अजून जास्त डिप्रेशनमध्ये जाऊ नये याच्यासाठी तू असं या मार्गाने तू जा. तू स्वतःला ओळख, स्वतःमध्ये पहा पहिलं, की मी कुठे कमी पडते या गोष्टींमध्ये असं. एवढं आहे. ओके. पण आजकाल आत्ताची जी पिढी आहे, आत्ताची पिढी पण आणि जनरेशन पण म्हणा काय एज लोकांमध्ये पण छोट्याशा एका मिसअंडरस्टँडिंग मधून खूप मोठ्या कॉन्फ्लिक्ट्स मध्ये पण एंड अप होतं. तर असं का घडतं आणि ते त्याच्याबद्दल थोडंसं माहिती हवी होती.
हो, आता कसं आहे, ही न्यू जनरेशन अशी आहे ना, की त्यांना खूप फास्ट सगळं काही पाहिजे असतं. त्यांना हम्म. टाईम नाही जास्त थांबण्यासाठी. बरोबर? फक्त एक हम्म. 3 सेकंदाचा रील त्याच्यावरही नजर टिकत नाही त्यांची. पटापट फास्ट स्क्रोलिंग चालू असतं लगेच नाही का? म्हणजे त्यांच्या ब्रेनला तेवढं थांबण्याची सवय लागलेली असते. जास्त हम्म. वाट पाहण्याची त्यांच्याजवळ आता फुरसतच नाहीये आणि हम्म. लाईफ एवढं फास्ट झालेलं आहे त्यामुळे ना, म्हणून हम्म. त्यांना सगळं लवकर-लवकर हवं असतं. सगळे रिझल्ट पण लवकर-लवकर हवे असतात. ते प्रत्येक गोष्टीला वेळ असतो. आहे का? हम्म. कुठे थांबावं लागतं, कुठे पॉज घ्यावा लागतो. रिलेशनशिपमध्येही काही वेळ द्यावा लागतो प्रत्येकाला. पण तसं होत नाही आणि पुन्हा अपेक्षा खूप वाढलेल्या असतात. खर्च लोड झालेला असतो लोकांचा. आता पैसे खर्च करण्याची एवढी म्हणजे सगळ्या फॅसिलिटी खूप आहेत अवेलेबल सगळ्या. त्यामुळे आणि पॅरेंट्स पण मुलांना जे हवं ते सगळं पुरवतात. आहे ना? त्यांना असं वाटतं हम्म. आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळू देत. आपण ज्या गोष्टी नाही उपभोगल्या ते मुलांना पण मुलं त्याचा मग गैरफायदा घेतात. आणि त्यांना सगळं मग इझिली अवेलेबल असतं ना, म्हणून त्यांना त्याची किंमत पण कळत नाही, की हे पैसे मिळवण्यासाठी आपल्या आई-वडिलांना काय श्रम पडले, काय त्रास झाला, आपण कसं वागायला पाहिजे किंवा आपण ते कसे वापरात आणले पाहिजे, हे त्यांना समजतच नाही त्यात. आणि पुन्हा पॅरेंट्स काय करतात, आपल्या मुलांना सगळं सपोर्ट करून त्याला वीक करून टाकतात. म्हणून तो स्वतःचे डिसिजनच घेऊ शकत नाही मुलगा. म्हणून हम्म. मग तो मागे पडून जातो आणि जेव्हा डिसिजन घ्यायची वेळ येते, तेव्हा मग घाबरतो आणि मग त्यावेळी तो डिप्रेशनमध्ये जातो. असं आहे हम्म. कारण. तेच माझ्याकडून म्हणून मला पालकांनी बोलता हां, यायला लागलं. हां. मग पालकांनी जरा थोडं मुलांना कसं टफ होऊ द्यावं, आहे ना, की हम्म. हां, जातोय ना जा. तू तू स्वतःच्या हिमतीवर काहीतरी कर, करून दाखव. तुला काही जमतं की नाही ते पहा. असं पालकांनी शिकवलं पाहिजे मुलांना. सगळीकडे नुसता सपोर्ट देऊन काय होतं, तो मुलगा म्हणजे एकदमच लुळा-पांगळा होऊन जातो असं म्हणावं लागेल आपल्याला. त्याला स्वतःची मतच काही राहत नाही. सगळं मिळतंय आपल्याला एकदम. त्यामुळे तो प्रयत्नच करत नाही आणि मग पुढे प्रयत्न करायला जातो तेव्हा मग फेल होऊन जातो. असं आहे. हम्म. तेच. आजकाल मुलांना पण खूप कन्फ्युजन आहे. मी काय अभ्यास करावा, मी करिअर कशामध्ये करावं, ह्याच्यासाठी पण गायडन्स दिलं जातं. आणि आधीच्या काळी हे काही असं काही नव्हताच प्रकार. करिअर गायडन्स, मॅरेज काउन्सिलिंग. आता असं का एवढं ह्याचा इम्पॉर्टन्स इतका का वाढलाय आणि हे कसं आपण आपण स्वतःलाच ओळखत नाही अँड वी आर टेकिंग सपोर्ट ऑफ समबडी अननोन पर्सन टू टेल अस व्हॉट वी हॅव टू डू. तर आता ह्याचं कसं आपण हे करायचं. हो, तेच. आता असंच झालेलं आहे खरं म्हणजे कॉम्पिटिशन वाढलेली आहे खूप सारी. हम्म. आहे ना? पूर्वी कसं होतं लहानपणीच लग्न व्हायचे. मुलांना समजतही नव्हतं तेव्हा आणि हम्म. त्यांना पूर्णपणे आपल्या आई-वडिलांवरती ट्रस्ट असायचा, की ते जे करतायत ते सगळं म्हणजे चांगलंच आहे. त्याच्यात हम्म. काही आपल्याला म्हणजे ते मुलं काही विचारू शकत नव्हती कारण वयच लहान असायचं तेव्हा त्यांचं, नाही का? मग हम्म. आई-वडिलांकडे जन्म देऊन काही वर्षच ते मुलगी आई-वडिलांकडे, बाकी सगळं लाईफ तिचं सासरच्या घरीच जायचं. बरोबर? आणि हम्म. म्हणून मग त्यांना तेव्हा काही काउन्सिलिंगची गरजच नव्हती. आई-वडील आणि सासू-सासरे हेच काउन्सिलर असायचे. बरोबर. त्यांना सगळं शिकवण्याचं, त्यांना वळण लावणं किंवा काय असं. आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ती मुलं मोठी होत होती पुढे, नाही का? पण हम्म. आता असं झालंय, मुलं मोठी झालेली आहेत. त्यांचं एज्युकेशन, त्यांचं करियर आई-वडिलांच्या काही पटीने पुढे मुलं शिकतात, काही पटीने जास्त हम्म. मुलं कमावतात. त्यामुळे मग काय होतं, त्यांचे विचार स्वतंत्र होऊन जातात आणि विचार स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर मग त्यांना त्यांची मतं पडतात. नाही, मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे, नाही का? हम्म. याच्यात मी हो. ॲडजस्ट करू शकणार नाही. जसं मुलांचं तसंच मुलींचं पण असतं. त्या पण हम्म. खूप शिकतात. त्यांचं सगळं त्यांची मतं फिक्स असतात, की नाही मला बरोबरीने मला मदत करणारा मुलगा हवा आहे. मॅरेज करायला हम्म. जेव्हा निघतात ते दोघं, नाही का? पूर्वीसारखं नाही राहिलंय, की फक्त चूल आणि मूल मुलीने सांभाळायचं. तेवढं नाही. हम्म. आता मुलाच्या बरोबरीने ती बाहेर किंवा त्यापेक्षा जास्तही ती पैसे कमावते, बरोबर? मग ती हम्म. कमवते. ह्या मुलाला वाढवण्यासाठी जेवढं त्याच्या आई-वडिलांना श्रम पडले, तेवढंच वाढवण्यासाठी त्या मुलीच्या आई-वडिलांना पण श्रम पडतात. तेवढाच खर्च होतो त्यांना सुद्धा. काहीही कुठे हम्म. कमी नाहीये, बरोबर? ते जेवढे संस्कार मुलांना देतात, तेवढे संस्कार हे मुलीला सुद्धा मिळतात. त्यामुळे दोघांची बरोबरी अशा अशा ठिकाणी होते, की त्याने आणि ती दोघांनी संसार करायचा आहे आता, तर दोघांनी एकमेकांना सपोर्ट करूनच करायचा आहे. हम्म. दोघेही कामावर जाणार, दोघे पण पैसे कमावणार, मग घराची जबाबदारी सुद्धा दोघांनीही वाटून घेतली पाहिजे, असं वाटणं काही चुकीचं नाहीये. बरोबर? असं हम्म. मुलींना वाटतं. पण काय होतं, अजून थोडंसं आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे काय हम्म. होतं, पुरुषांना थोडीशी वेगळी वागणूक घरातून आई-वडिलांकडूनच मिळते.
हा चल नाही केलं काम घरातलं ठीक आहे आई करून घेते. मुलीचं तसं नाही होत. तिचं तिचं तिने तर करायचंच आहे प्लस एक्स्ट्रा पण दुसरं करायचंय घरात असं मुलींना शिकवलं जातं बरोबर. पण हे ती घरी असते त्यावेळेस ते तिच्यावर तिला स्वातंत्र्य असतं एका दिवशी केलं नाही केलं काय नाही होत चालतं. पण जेव्हा सासर घरी येईल आणि त्यावेळी तिच्यावर जेव्हा प्रेशर येईल की नाही हे तू झालंच पाहिजे आणि मग तिने ते बाहेरचे तिचा जॉब पण सांभाळायचा घरी पण हे लोकांचे ताणेबाणे सुनायचे किंवा हे सगळं कामाचं प्रेशर तर याच्यामुळे काय होतं मग तिथे निगेटिव्ह विचार सुरुवात होऊन जातात त्यावेळी जर त्या मुलाने सपोर्ट नाही दिला त्या मुलीला तर अशा वेळी मग ती मुलगी डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता वाढून जाते असं होतं मग तिथे ज्यावेळेला तिला सांभाळायला ज्या वेळेला आपल्याला असं समजतं की आपण डिप्रेशन मध्ये चाललोय तेव्हा आपण पहिली स्टेप काय कुणाला जाऊन भेटायला पाहिजे आणि काय स्टेप्स घेतली पाहिजे आपण? डिप्रेशनमध्ये आपण जात आहोत असं जेव्हा आपल्या लक्षात यायला लागलं तर त्यावेळी काय करायचं आपण आपल्या जवळचं कोण आहे जास्तीत जास्त हे बघायचं एखादं मैत्रीण असू शकते बहीण असू शकते मुलगी जर कोणी असेल ती डिप्रेशनमध्ये जात असेल तर किंवा आपल्या फॅमिली मेंबर्स आता समजा लग्न नसेल झालं आणि तेव्हा ती डिप्रेशनमध्ये जाते कॉलेजमध्ये आहे कॉलेजमध्ये काही प्रकार घडला आणि ती मुलगी डिप्रेशनमध्ये जाते तर अशा वेळी ती काय करणार घरी काही सांगितलं समजा एखादं लव्ह अफेअरचं प्रकरण असेल घरी काही सांगितलं तर ते घरचे लोक ओरडणार किंवा रागवणार बरोबर अशा वेळी एखादी मैत्रीण जर तिला वाटेल की ही चांगली आहे हिच्याशी मी बोलू शकते तर तिच्याशी ती बोलण्याचा तिने प्रयत्न केला पाहिजे आणि काहीतरी ती मला सल्ला देईल का याचा थोडासा प्रयत्न करायचा पण आता असं नाही होऊ शकत आहे मैत्रीण पण अशी ती त्याचा बाऊ करेल कोणाला तरी सांगेल किंवा माझ्या वीक पॉईंटचा ती फायदा घेईल आणि इतर लोकांना सांगून अजून माझी बदनामी करेन असे भीती जर असेल मनामध्ये तर मैत्रिणीचा पण सहारा घेण्यात काही पॉईंट नाही मग अशा वेळी ना त्यावेळी तुम्हाला बेस्ट काउन्सिलरच तुम्हाला चांगल्या पद्धतीने मदत करू शकतात कारण ते कसं असतं ते ते कोणाकडे जात नाही ते तुमच्या कोणा लोकांना ओळखत नाही तुम्ही त्यांच्या कोणा फ्रेंडला कोणाला ओळखत नाही त्यामुळे तुम्ही फक्त दोघेच असतात तिथे आणि तिथे बिनधास्तपणे मनमोकळेपणाने ती मुलगी त्यांच्याजवळ आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह म्हणजे सांगू शकते आणि ते त्याला सोल्युशन देऊ शकतात आणि योग्य मार्गदर्शन काउन्सिलरच करू शकतात त्यामुळे प्रत्येकाने इतर याच्या त्याच्याकडे जाण्यापेक्षा काउन्सिलरकडे जा तुम्हाला योग्यच रस्ता मिळेल असं माझं म्हणणं आहे आणि मग आता अशा ज्यांना झोप नाही लागत त्यांना हे डिप्रेशन असू शकतं का? त्यांना किंवा झोप काही बोला सांगा प्रश्न हा एक पहिला माझा तो एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज म्हणून डेफिशियन्सीज एक कारण असू शकतं का की आपल्याला झोप नाही लागत आहे? हे एक दोन प्रश्न आहे माझे. जेव्हा माझ्याकडे क्लायंट येतात असे वेगवेगळ्या गोष्टी घेऊन की झोप लागत नाही धडधड होते एक मिनिट yes. झोप एक लागत मिनिट नाही डॉक्टर होय होय बर एक मिनिट ओके हा आता बोलू आता बोलू शकता? हा. हा. माझ्याकडे काही येतात क्लायंट असे की झोप लागत नाही धडधड होते आणि खूप घाबरल्यासारखं वाटतं आणि हम्म, खूप बेचैनी वाटते काही सुचत नाही काय करावं अशी आता रिसेंटली म्हणजे लास्ट वीकमध्ये माझ्याकडे एक पेशंट होती तर तिचे सासरे घरामध्ये डॉक्टर आहेत तिचे मिस्टर चांगल्या पोस्टवर आहे तिचे दीर आहे ते पण चांगले डॉक्टर आहे पिडियाट्रिशियन आहेत असे घरामध्ये चांगले सगळे सुशिक्षित आणि मेडिकल फील्डचे लोक आहेत मग तिला हा जो प्रॉब्लेम होत होता त्याच्यासाठी काही सोल्युशन तिला वाटलं नाही त्यांना विचारावं म्हणून तिने मला मला भेटली आणि मला सांगितलं की मला असा असा त्रास होतो तर तिला मी म्हटलं तू एवढ्यात काही रिसेंटली तुझ्या काही ब्लड टेस्ट केल्या आहेत का तर नाही म्हणाली नाही केल्या म्हटलं मग एक काम कर तू पहिले तुझे ब्लड टेस्ट कर तर काय काय टेस्ट करू म्हणाली तर म्हटलं तुझं पहिलं थायरॉइड चेक कर थायरॉइडच्या टेस्ट T3 T4 TSH त्याच्यानंतर हिमोग्लोबिन टेस्ट कर कम्प्लीट ब्लड चेक सीबीसी ते कर शुगर कर तिचं वय 40 होतं शुगर टेस्ट कर नंतर लिपिड प्रोफाईल या रुटीन टेस्ट म्हटलं एवढ्या करून घ्या तर तिने दुसऱ्याच दिवशी जाऊन ब्लड टेस्ट करून आली ब्लड टेस्ट केल्यानंतर तिचं हिमोग्लोबिन 7.0 एवढं आलं त्या मुलीचं 7 म्हटलं अरे बापरे एवढं तुझं आणि विटॅमिन डी आणि विटॅमिन B12 हे पण तिला करायला सांगितलं होतं त्याच्यामध्ये तिचं विटॅमिन डी एकदम ॲबनॉर्मल होतं तर तिला म्हटलं अरे घरात तुझ्या डॉक्टर लोक आहेत आणि असं कसं म्हटलं त्यांच्या लक्षात नाही आलं तुझं हिमोग्लोबिन चेक करायला पाहिजे म्हणून तर नाही आलं म्हणे त्यांच्या लक्षात मी रोज माझी कामं स्वयंपाक पाणी हे ते मुलांना शाळेत सोडणं वगैरे सगळं करत असते पण मला जो त्रास होतो तर त्यांना असं वाटतं की त्या पिरियड्समुळे वगैरे असं त्रास होत असेल हिला असं
तर म्हटलं पिरियड कसं आहे तुझं, खूप जास्त ब्लिडिंग होतं किंवा काय असं. तर नाही म्हणे तिथे तर एवढा मला काही प्रॉब्लेम वाटत नाही. पण म्हटलं मग हिमोग्लोबिन एवढं कमी का झालं तुझं? तर नाही म्हणे मला काही समजलं नाही. कारण मी खूप टेन्शनमध्ये असते, खूप विचारांमध्ये असते. त्यामुळे कधी-कधी जेवण पण करत नाही. म्हणजे बऱ्याचदा असं होतं जेवणाची आठवणच येत नाही. असं होतं. ते हिमोग्लोबिन सेवन मग ताबडतोब त्यांनी ते रिपोर्ट तिचे दाखवले. जे काही डिफिशियन्सी होती त्या सगळ्या तिला मेडिसिन चालू केलं. मग तिची धडधड हे ते सगळं म्हटलं पहिलं हे तुझे ब्लड टेस्टमुळेच खूप सारे प्रॉब्लेम आहेत तुला. ते पहिलं हम्म. आपण क्लिअर करूया नंतर मग काउन्सिलिंगचं बघू म्हटलं असं. तर आता तिला हिमोग्लोबिनची ट्रीटमेंट चालू आहे आणि हम्म. पुष्कळ तिला आराम आहे. म्हणजे असं आहे लोकांना कधी ते आपले ब्लड टेस्ट रुटीन म्हणजे 6 महिन्यातून, वर्षातून एकदा तरी करून घ्यायला पाहिजे. हे सगळं हम्म. करत नाही. तर हम्म. ते हार्मोनल टेस्टिंग ते करत नाहीत कधी. अ, त्यामुळे अवेअरनेस हा पण फार कमी आहे. दर 6 महिन्यांनी, वर्षांनी एकदा तरी ब्लड टेस्ट करून घ्यायला पाहिजे. रुटीन चेकअप डॉक्टरकडे जाऊन ब्लड प्रेशर वगैरे हे सगळं. कारण कोविड नंतर काय होतं, काय झालेलं आहे, की आपण काही डोसेस घेतलेले आहेत, कोविडची लस वगैरे घेतलेल्या आहेत, नाही का? तर त्याच्यानंतर लोकांना वाटलं मी आता फुल सेफ्टी झालेलो आहे, मला आता काहीच होणार नाही असं त्यांना वाटत असतं. पण तसं नाहीये, नाही का? रुटीन चेकअप हे केलंच पाहिजे लोकांनी. तर रुटीन चेकअप हे खूप महत्वाचं आहे आणि ते झालंच पाहिजे, असं आहे. हे म्हणजे आपण 6 महिन्यातून एकदा रुटीन चेकअप करून घ्यावा आपलं. करून घ्यावं. अगदी करूनच घेतलं पाहिजे. ते करून नंतर जेव्हा त्याच्यामध्ये काही निघत नाहीये, तरीही आपल्याला त्रास होतोय, तेव्हा मग तुम्ही काउन्सिलिंगची गरज आहे असं समजा. हम्म. हम्म. तर तसे आता हे जे खूप आहेत. ओके, तर आपण काउन्सिलिंग मध्ये जाऊ शकतो ह्याच्या नाही झालं तर हो, हो, आपल्याला. हो. ओके. बरोबर. आता हे हार्मोनल टेस्ट पण गरजेचं आहे का? स्त्रियांसाठी आहे किंवा पुरुषांसाठी पण आहे हार्मोनल टेस्ट? हो, हो. पुरुषांसाठी पण आणि स्त्रियांसाठी पण हार्मोनल टेस्ट इम्पॉर्टंट आहेच. आता लेडीजसाठी पण जे आहे ते आपल्या रुटीन म्हणजे मंथली जे पिरियड्स असतात ते रेग्युलर आहे किंवा नाही हे बघणं पण गरजेचं आहे. कारण त्याच्यामुळे मुलींचं हार्मोनल इम्बॅलन्स हा जास्त होतो. आणि हम्म. मुलांमध्ये पण आता कसे समजा टीनेजर्स असतील, एक 14-15 वर्ष वय मुलांचं सुरू झालं, की तिथून त्यांचे हार्मोनल चेंजेस व्हायला लागतात आणि त्यामुळे हम्म. त्यांच्या स्वभावात बदल व्हायला लागतो. मग त्यांचं जे रुटीन नेहमीचं वागणं असतं त्याच्यातून ते वेगळं वागायला लागतात. तर ही गोष्ट पालकांनी समजली पाहिजे, की आपला हम्म. मुलगा आता कोणत्या स्टेजमधून जात आहे. त्याचं चिडचिड होणं किंवा बाहेर मित्रांमध्ये जास्त रमणं, आई-वडिलांकडे त्यांच्या बोलण्याकडे जरा दुर्लक्ष करणं, असं थोडंसं सुरू होऊन जातं त्यांचं. हे सगळे हार्मोनल चेंजेसच्या गोष्टी आहेत त्या. तर ते हम्म. त्याच्यानंतर मग थोडं मोठे 40शी नंतर वगैरे असतात. त्यामुळे तेव्हाही हार्मोनल इम्बॅलन्स हा केव्हाही होऊ शकतो. तर त्याच्यामुळे आपलं डेली रुटीन आहे ते जरा चेंज झालं पाहिजे. रोजचे एक्सरसाइज म्हणा, आपलं बॅलन्स्ड डाएट ते झालं पाहिजे. आपल्या डाएटमध्ये सगळ्या वस्तू आल्या पाहिजे. प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स सगळं काही जे काही आहे ते टोटल आपल्या बॉडीला न्यूट्रिशन मिळेल असं जेवण पाहिजे. ते घेतलं. हम्म. एक्सरसाइज रोजचं, योगा म्हणा किंवा संपूर्ण सोशल जास्त होणं. खूप जे एकलकोंडे राहतात ना लोक, एकटे-एकटे राहतात ना, ते जास्त म्हणजे आत्मकेंद्री म्हणतात त्यांना. तसे होऊन हम्म. जातात. त्यांना बाहेरच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट होत नाही. आता बघा कोव्हिडमध्ये ना खूप मुलांचं शिक्षण ऑनलाईन झालं हम्म. घरातूनच. हम्म. बरोबर? तर त्या मुलांना म्हणजे किती समजलं, किती नाही समजलं, त्या मुलांना पासच करत गेले 3 वर्ष. नाही का? हम्म. मग त्या मुलांचा बेस कच्चा राहून गेला आणि पुढे मग त्यांना हार्ड जायला लागले सब्जेक्ट. तिथून मग आई-वडिलांचं म्हणणं, "याला मार्क्सच पडत नाही, याला समजतच नाहीये." म्हणजे पालकांच्या तक्रारी सुरू झाल्या मुलांबद्दल. अरे पण त्यांचा बेसच जर तिथे झाला नाही पक्का, तर ते काय करणार? तुम्ही त्यांच्यासाठी ते वेगळं अजून एक्स्ट्रा लक्ष द्या त्याच्याकडे. त्याला वेगळ्या ट्युशन क्लासेस लावा. त्याच्यासोबत तुम्ही पण अभ्यासाला बसा. घरातलं वातावरण अभ्यासाचं बनवा. तो काय करतो, काय नाही घेऊन बसा त्याच्याशी अभ्यासाला तुम्ही, होय की नाही? तेव्हा त्यालाही समजेल आणि तुम्हालाही समजेल, की याला कोणती गोष्ट कळत नाहीये ती किंवा काय प्रॉब्लेम आहे याचा. नाही का? तुम्ही फक्त शाळेवर सगळं सोडून द्याल, तर तेही चुकीचं आहे. हम्म. त्यामुळे ते एक समजून घेतलं पाहिजे असं. म्हणून मग ते आणि मग अशी मुलं आणि आता काय झाले तेही झालं समजा 3 वर्ष गेले ते त्याच्यामध्ये. 8वी, 9वी, 10वी झाले का आता 11वी, 12वीचं पण कसं आहे मुलांना घरी बसूनच अभ्यास करतात. कुठले एखादे क्लासेस लावतात. कॉलेजमध्ये काही जातच नाही. काही गरज नाही कॉलेजला जाण्याची. फक्त ते क्लासेस आणि घरून अभ्यास करायचा. अशामुळे मुलांचं सोशल नेटवर्किंग हे कमी झालं. म्हणजे प्रत्यक्षातलं सोशल जे बाहेर मित्रमंडळींना, नातेवाईकांना भेटलं गेलं पाहिजे, बोललं गेलं पाहिजे, ते सगळं कमी होऊन जातं मुलांचं आणि ते मग एकलकोंडे होऊन जातात, आत्मकेंद्री होऊन जातात. मग त्यांचं बोलणं कमी होऊन जातं, विचारांची देवाण-घेवाण कमी होऊन जाते. बाहेर दुनियेत काय चाललंय याचं नॉलेज त्यांना कमीच होऊन जाते. मग आई-वडिलांना वाटतं मुलं आमच्याशी बोलत नाहीत, आमच्याशी काही शेअर करत नाहीत, आहे ना? असं त्यांना प्रॉब्लेम वाटतो मुलांचा.
आणि मुलं मग काय, मग त्यांचा फक्त येतो तो पीसी, लॅपटॉप किंवा ते मोबाईल, याच्याशीच ते बोलत राहतात. तोच त्यांचा अभ्यास आणि तेच त्यांचं विश्व असं होऊन जातं. कानात घालून बसतात इयरफोन आणि बसते. कोणी काय आवाज दिला तरी त्यांचं लक्ष नसतं. असं मुलांची परिस्थिती सध्या तरी चालू आहे. म्हणजे पूर्णपणे ते जास्त म्हणजे एकटे राहायला पसंत करतात. आता तर बघा, एखाद्या रूममध्ये 100 मुलं सोडून द्या तुम्ही, प्रत्येकाच्या हातात मोबाईल द्या. बाहेर कोणाला कळणार पण नाही या रूममध्ये 100 मुलं बसलीत म्हणून. बरोबर. है की नाही? असं बरोबर. आहे. असं तुम्ही पूर्वी पाहिलं तर 2 मुलं जरी एकत्र आले तर केवढा कलकलाट करायचे, नाही का? पण हो. आता आता तसं नाही राहिलेलं आहे. आपल्याला ही सगळी ओरडायला लागायचं की परिस्थिती गप्प बसा, ओरडायला बंद लागायचं. करा. हां, गप्प बसा. पण आता तसं नाही राहिलेलं आहे. आता सगळं बदललेलं आहे. आता त्यामुळे आपण आता कोणत्या वयात आपल्याला करिअर गायडन्ससाठी जायला पाहिजे? कोणत्या वयात आपल्याला ते क्लॅरिटी आली पाहिजे की ह्या वयात आपल्याला पुढे कसं जायचं ते? आता बघा, एज्युकेशन चाललं. आता खूप जणांचं मुलांचं कसं, आता मी कोणती साईड घेऊ, 10वी झाली, त्याच्यानंतर कोणते सब्जेक्ट घेऊ, याच्यासाठी पण त्यांना आता प्रत्येक शाळेमध्ये असतं, काउन्सिलर असतात शाळेमध्ये, स्कूलमध्ये मुलांच्या. तर ते पण त्यांचं करून घेतात, कोणत्या सब्जेक्टमध्ये चांगले मार्क्स आहे, कोणता सब्जेक्ट आवडीचा आहे, हे सगळं विचारून त्याला ते गाईड करतात की हे सब्जेक्ट तू घे किंवा या साईडला तू, म्हणजे आर्ट्स, कॉमर्स किंवा कसं, त्याप्रमाणे तू जाऊ शकतो. हे स्कूलमध्ये आता आहेच. पण आता जेव्हा ते एज्युकेशन घेऊन बाहेर पडतात आणि त्यावेळी त्यांच्याजवळ मग काही नसतं समोर, की आता काय करायला पाहिजे, आपण कुठे जायला पाहिजे, काय, कारण बाहेर एवढं सगळं कॉम्पिटिशनचं जग आहे. बँकेच्या हम्म. परीक्षा द्या, गव्हर्नमेंटच्या परीक्षा द्या, एमपीएससी, युपीएससी, हे सगळे हार्ड आहे. खूप सारे कॉम्पिटिशन, त्याच्यासाठी एवढा अभ्यास करायला लागतो की सगळं पूर्ण प्रकारचं नॉलेज जमा करावं लागतं, तेव्हा त्या परीक्षांमधून तो पुढे जाऊ शकतो मुलगा, नाही का? आणि मग जेव्हा त्यांना परीक्षांची भीती वाटते, त्यावेळी ते मुलं म्हणतात की नाही, मी काहीतरी बिझनेस करावा, म्हणून परीक्षांच्या नादात मला पडायचं नाही, बिझनेस करा. असं. पण बिझनेस करावा तर बिझनेसचं स्किल पण पाहिजे. बिझनेस करण्यासाठी त्याला पहिलं पैसे लागतात, तेवढे पैसे टाकायचे. नंतर पब्लिकशी बोलण्याचं स्किल पाहिजे. सगळे नॉलेज पाहिजे, कुठून काय माल मिळवायचा, कुठं तो विकायचा, मार्केटिंगचं नॉलेज पाहिजे. ते काही साधं सोपं नाहीये, नाही का? सगळंच अवघड होऊन बसलेलं आहे. तर अशा वेळी मग मुलांना प्रश्नच पडतो की नेमकं काय करू? हम्म. त्यावेळी त्यावेळी त्याला मग सगळं काउन्सिलरकडे तो जातो आणि काउन्सिलर त्याला समजावून सांगतो की बाबा बघ, तुला काय करायचं आहे, तुला इंटरेस्ट आहे याच्यामध्ये, बिझनेसमध्ये इंटरेस्ट जर तुला आहे, तर तुझ्याजवळ कोणतं स्किल आहे की जे तू डेव्हलप करून तू बिझनेस करू शकतो, ते तू सांग. म्हणजे त्याच्याचकडून काढून घ्यायचं की त्याला कशामध्ये इंटरेस्ट आहे, तो काय करू शकतो, तो स्वतःच सांगतो. तो फक्त त्याला माहित नसतं की आपल्याजवळ काय आहे आणि आपण कशा प्रकारे पुढे जाऊ शकतो. म्हणजे त्याच्याचकडून विचारून त्यालाच आपण मार्गदर्शन करणं, हे काउन्सिलर त्यांना चांगले योग्य प्रमाणे करू शकतो, त्यांना सांगून. किंवा तो एक्झाम देण्याच्या लायक आहे की नाही आहे, गव्हर्नमेंटच्या, बँकेच्या, बीकॉम साईड झाली असेल तर त्याच्यामध्ये तो त्याच बाजूने कसं पुढे जाऊन करू शकतो, हे सगळं त्याला ते व्यवस्थित मार्गदर्शन करतात आणि त्याचा प्रश्न सॉल्व्ह करतात, असं आहे. हो. आणि काही लोकांना जे चाइल्डहुड ट्रॉमा काही लोकांना झालेला असतो किंवा नसतो. काही लोकांना माहितीही नसतं की हा ट्रॉमा आहे जे घडून गेले ते. आणि ते जे इमोशन्स आपण लाईफ लॉंग आपल्या सोबत घेऊन जातो आणि कुठं ना कुठं ते इफेक्ट होत राहतं आणि आपल्याला समजत नाहीये की ह्याचं मूळ कारण काय आहे. तर हे जे अनरिझॉल्ड इमोशन्स आहे, हे आपल्या फिजिकल सिम्पटम्स मध्ये रिफ्लेक्ट होतं का? आणि ते कसं आपण रिकव्हर करायचं आणि त्याला आयडेंटिफाय कसं करायचं? बरोबर. तर बघा, अशा खूप साऱ्या गोष्टी आहे की जे चाइल्डहुड ट्रॉमामध्ये, म्हणजे पहिले सुरुवातीचे 8 ते 10 वर्षाचं मूल होत राहतं, तोपर्यंत त्याच्यासमोर ज्या ज्या काही घटना घडतात ना, त्या सगळ्या त्याच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये प्रिंट होऊन जातात. 10 हम्म. वर्षापर्यंत सगळ्या. आता एक उदाहरण सांगते तुम्हाला, की अशी, आता मी क्लायंट वरूनच जास्त उदाहरण तुम्हाला क्लिअर करू शकते. एक माझ्याकडे पेशंट होतं. तर तिचा अ, खूप डिप्रेशनमध्ये होती. म्हणजे काही वर्ष तिचे ठीक गेले, पण तिला काही गोष्टी अशा होत्या ना, की सारखं निगेटिव्ह विचार येत राहणं डोक्यामध्ये, खुश न राहणं. हम्म. फॅमिली चांगली होती, मिस्टर वगैरे सगळं ठीक होतं तिचं. तरी पण ती म्हणते, "मला आयुष्यात रसच वाटत नाही. खूप त्रास होतो. काहीतरी वाईट घडणारे असं सारखं माझ्या डोक्यात येत राहतं," म्हणे. तर मी काय हम्म. करू याच्यासाठी? ती खूप बेचैन झाली होती. तर तेव्हा तिला काउन्सिलिंगला घेतलं मी. तेव्हा तिला विचारलं, की "जरा तू तुझ्या लहानपणापासूनच्या सगळ्या गोष्टी मला सांग, की काय झालं तुझ्या आयुष्यामध्ये?" असं. तर तिने हम्म. सांगायला सुरुवात केली, की माझे आई-वडील शेतकरी होते. अ, वडील दुसऱ्यांच्या शेतात काम करायचे. एकदम चांगले होते स्वभावाने आणि आई हुशार होती. म्हणजे जसं म्हणतात ना, की स्मार्ट स्मार्ट अशी होती, हुशार होती ती. अ, खूप जास्त शिकलेले नव्हते दोघेही आई-वडील. पण
आई खूप सुंदर आणि म्हणजे चंचल होती कामामध्ये, सर्व काम फास्ट करणे वगैरे असं. आणि वडील शेतावर काम करायचे असं. तर म्हटलं मग काय झालं? तर नाही म्हणे, "आम्ही ना 4 बहिणी झालो" म्हणे पाठोपाठ. 4 बहिणी. आई खूप सुंदर असल्यामुळे आम्ही सगळ्या बहिणी खूपच सुंदर होतो. म्हटलं मग त्याच्यानंतर काय झालं? मग 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 एक भाऊ झाला म्हणे मला. 5व्या नंबरचा भाऊ झाला. अ, म्हटलं मग तर तो भाऊ ना रंगाने काळा होता. हम्म. तर म्हटलं मग काय झालं काळा होता तर कोणीतरी आपल्या मागच्या पिढ्यांमध्ये कोणतरी असेल तुमच्या तसं येऊ शकतं डीएनए मधून असं काही प्रॉब्लेम नाही नाही म्हणे. तर माझे वडील मग आईवर ना संशय घ्यायला लागले की आईचं हम्म. कुठेतरी अफेअर असावं आणि हे मूल माझं नाहीये म्हणून ते आईवर संशय घ्यायला लागले म्हणजे आमच्या समोर कधी नाही भांडायचे ते पण असं एकांतात ते असले ना ते त्यांचं धुसफूस चालू असायचं असं माझ्या लक्षात आलं होतं पण खूप लहान होती आणि मग ती 5 वर्षाची तो मुलगा 4 वर्षाचा असं आम्ही एकाच शाळेमध्ये जायचो म्हणे तो काहीतरी ते शिशू छोटा शिशू आणि ती पहिलीमध्ये असं होतं तर मग एक दिवस म्हणे आम्ही शाळेमध्ये गेलो वडील आले शाळे सुटल्यावर घ्यायला आम्हाला आणि शाळेतून आम्हाला दोघांना घेऊन गेले शेताकडे त्यांची शेती होती तिकडे नेले मला ना खूप झोप यायला लागली म्हणे म्हणून मला त्यांनी काय केलं एक तिथे झोपडी होती त्या झोपडीजवळ म्हणजे त्यांनी ओळखीचे कोणतरी होते तिथे तिथे झोपवलं मला आणि त्या मुलाला घेऊन गेले ते दुसरीकडे आणि नंतर मग मला जाग आली तर मी पाहिलं बाबा दिसत नाही कोण नाही म्हणून मला घराचा रस्ता माहित होते मी घरी गेले आई म्हणाली अजून छोटा बाळा का नाही आला बाबा का नाही आले तो म्हणे माहित नाही का नाही आले रात्र झाली तरी ते दोघे परतले नाहीत कुठे कुठे शोधाशोध केली तरी परतले नाहीत तर त्याच्यानंतर तिचे वडील आले रात्री उशिरा मग ती म्हणे बाळ कुठे पण मला नाही माहित कुठे मग त्याने रात्री कंप्लेंट केली पोलिसांमध्ये की मुलगा माझा हरवलाय म्हणून असं तर पोलीस मग शोधाशोध करायला लागले तर मग शाळेतून निघाले कोण आले घ्यायला बाबा घ्यायला आले ती छोटी मुलगी होती ती पण होती सोबत म्हणे तुम्ही दोघे बाबा सोबत गेले हो म्हणे मला झोप लागली मला तिथे ठेवलं आणि मग बाबा आणि ते कुठे गेले मला माहिती असं तर त्या ज्या शेताजवळ त्यांचं शेत होतं तिथे आजूबाजूला चेक केलं मुलगा कुठे शेतात इकडे तिकडे गेला असेल पाहिलं तर तिथे शेतात जवळच्या विहिरीमध्ये त्या मुलाची डेड बॉडी सापडली त्या वडिलांनी त्या मुलाला मारून टाकले तिच्या वडिलांनी असं तर मग हे पोलिसांनी पाहिलं डेड बॉडी तिथे मिळाली मुलाची मग काढलं त्याला बाहेर मग चौकशी का वडीलच घेऊन गेला होता दोघं मुलांना त्याला पकडलं त्याला जेलमध्ये टाकलं की काय झालं म्हणून का बरं मारलं तू मुलाला असं तर त्याने तोंड काय उघडलं नाही पण या बाईने तिच्या आईने काय केलं दुसऱ्या दिवशी जाऊन केस मागे घेतली की माझी काहीच केस नाही यांच्याबद्दल म्हणून तर त्या मुलीला विचारलं असं का केलं आईने तर नाही म्हणे आई म्हणाली एवढ्या गरिबीमध्ये मी या 4 मुलींना घेऊन कसं काय आयुष्य काढू हा पण जर गेला वडील पण जर गेला तर मुलींचे काय हाल होतील इतक्या सुंदर मुली आहे यांची दुनिया तर वाट लावून टाकेल त्याच्यासाठी माझ्या वडिलांना तिने केस मागे घेऊन म्हणजे तिने ते दुःख पचवलं मुलाचं तिचं दुसरीकडे काहीच अफेअर नव्हतं आईचं आई एकदम चांगली होती पण वडिलांच्या संशयामुळे तो आमचा भाऊ गेला पण ती गोष्ट मी विसरू शकत नाही ती मुलगी म्हणते असं आणि त्याचा जो ट्रोमा होता तिच्या मनावर हृदयावर ना तो ती विसरू शकत नव्हती त्याचे तिला सारखे सारखे आठवण म्हणजे एवढी मोठी झाली होती तिला 2 मुलं झाली होती तरी पण ती ते विसरत नव्हती म्हटलं आता कसं आहे तुझी फॅमिलीची परिस्थिती काय नाही म्हणे माझ्या सगळ्या बहिणींचे लग्न झाले वडील शेतावर अजूनही काम करतात आई घरी काम करते व्यवस्थित चालू नाही सगळं काहीच प्रॉब्लेम नाही आईने सगळं माफ केलं सगळं विसरून गेली म्हणे असं आहे पण मग आता मग तिला काउन्सिलिंग करून तिला सांगितलं की आता ती परिस्थिती नाहीये तुला हे विसरायला पाहिजे मग तिला थोडं हिलिंग दिलं नंतर तिला थोडं रेकी केलं नंतर तिला सगळं म्हणजे आपण 7 चक्रात हिलिंग करतो ते ते केलं नंतर तिच्या थोडंसं हिप्नोटाईज सारखं नाही का हिप्नोटाईज करून थोडंसं तिला मागच्या तिच्या लाईफमध्ये नेऊन त्याला माफ करायला सांगितलं तिला तू माफ कर तुझ्या वडिलांना जे काय झालं ते सगळं आणि तू आता तुझं लाईफ सुखी ठेव म्हणून असं करून तिला अनकॉन्शियस माइंडमधून ते सगळं काढायला लावलं आणि त्यानंतर ती आता हॅपी आहे म्हणजे असे ट्रोमाज असतात ना असे खूप खूप गोष्टी आहेत असे माझ्याकडे बरेच वेगवेगळ्या केसेसचे क्लायंट आलेले आहेत आणि ते आता एकदम हॅपी लाईफ जगत आहेत काउन्सिलिंग नंतर ओके, ओके. ते आपल्याला नकळतच आपल्याला कळत नाही ती गोष्ट एवढी मनाला लागली आहे आणि ती कसं बाहेर काढायचं हे पण आपल्याला नॉलेज नाहीये बऱ्याच लोकांना. अं, हे खूप चांगलं काम आहे जे तुम्ही आता करत आहे आणि जे चालू आहे. एक गोष्ट मला पर्सनली विचारायचं आहे, हे सगळं तुम्ही जे प्रोव्हाइड करता डॉक्टर अश्विनी, तुम्ही आपल्या ऑनलाईन मध्ये जी आहेत लोक ज्यांना घरातून बाहेर नाही निघता येत काही लिमिटेशन्स आहेत त्यांच्यासाठी तुम्ही मदत अशी सर्व्हिस प्रोव्हाइड करता का तुम्ही? हो हो नक्कीच मी त्यांच्यासाठीच करते प्रोव्हाइड ऍक्च्युली म्हणजे असे खूप छोट्या छोट्या स्लम एरियामध्ये
आता मोबाईल सगळ्यांच्या हातात असल्यामुळे त्यांना इझिली असं माहीत पडून जातं, की असे कोण आहेत, डॉक्टर्स आहेत, की जे आपल्याला हेल्प करू शकतील. पटकन फोन हम्म. नंबर मिळतो. मग ते आपल्याला जॉइन होऊ शकतात. त्यांना कुठे बाहेर जाण्याची गरज पडत नाही. आणि एकदम छोट्या-छोट्या खेड्यापाड्यांमधल्या सुद्धा खूप मुली आहेत, की ज्यांना खूप त्रास आहे. पण ते बोलू शकत नाही कोणाजवळ. तर त्या मुली माझ्याशी बोलून आपलं मन मोकळं करतात. त्यांचे प्रॉब्लेम सांगतात. त्यांना काही दिशा मिळेल का, हे ते विचारतात मला. आणि खूप जणींना मग मी छोटे-छोटे काही गृहोद्योग करण्याची काही कला, काही असतील लिंक वगैरे ते पाठवलं. त्यांना त्यांची सुरुवात करायला सांगितली. काही भगिनी अशा आहेत, की ज्यांना ज्या बचत गटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे असतात, म्हणजे प्रोग्राम असतात. ते त्यांना कसे करावे, त्यांना त्या गटाला कसे जॉइन व्हावं, हे सुद्धा शिकवलं. म्हणजे हे सगळं काउन्सिलिंग करता अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, की ज्या आपल्या हातून ॲज अ सोशल वर्क म्हणून घडून जातात आणि लोकांना त्याची मदत होते खूप. त्यामुळे मला हे काम करताना खूप खूप आनंद होतो आणि मी कोणाला तरी मदत करू शकते याचा मला खूप अभिमान आहे या गोष्टीचा. तुम्ही मला एकदा परत एकदा तुम्ही तुमची काय काय तुम्ही प्रोव्हाइड करता हे एकदा तुम्ही शॉर्ट मध्ये सांगू शकाल का? जसं की आता तुम्ही मॅरेज रिलेटेड काउन्सिलिंग प्रोव्हाइड करता आणि हे किती वर्षापासून तुम्ही करत आहात? ते थोडंसं तुम्ही सांगू शकाल का? हो, हो. बघा आता खरं म्हणजे मी 30 वर्ष या फील्डमध्ये आहे. तर त्यामध्ये आता ह्या अनेक प्रकारचे केसेस माझ्याकडे आलेले आहेत. तर आता मॅरेजसाठी जर म्हणाल तर आता तर असे सिच्युएशन आहे, की खूप सारे मुलं-मुली, की मला मॅरेजच करायचं नाही आहे. मला एकटं हम्म. राहायचं आहे. तर याच्यासाठी मी कशा पद्धतीने राहू किंवा काय मी स्वतःला हॅपी करण्यासाठी काय-काय म्हणजे काय-काय गोष्टी मी हे करू, मॅनेज करू माझ्या आयुष्यातल्या सगळे. कारण लोक विचारतात, रिलेटिव्हज, फ्रेंड्स, अजून नाही झालं लग्न, तर यांना उत्तर द्यावं लागतं. तर मी ते कसं हँडल करू याच्यासाठी येतात विचारायला. तेव्हा त्यांना पहिलं स्वतःला त्यांना त्यांची पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी आपल्याला काउन्सिलिंग करावं लागतं, की स्वतःला पहिलं स्ट्रॉंग कर. तू हा डिसिजन घेतलेला आहे ना, तुझं स्वतःच आहे. याच्यात तू हॅपी आहेस ना, बस दुनियाचा विचार करायचा नाही. आपण ज्या हम्म. गोष्टीत हॅपी आहोत ना, तेच करायचं. मनाचं ऐकायचं पहिलं. नंतर दुनियाचं ऐका. दुनिया आपल्याला हेल्प करायला येत नाही. ती तर असंही असते, तसंही असते. आपण चुकलो तरी असते आणि काही पुढे सक्सेस होऊन गेलो तरी पण त्यांना असं वाटतं, की नाही चुकीच्या मार्गानेच पुढे गेली असेल, असं विचार करतात लोक, नाही का? हम्म. सगळेच लोक काही चांगला विचार करत नाही, की कोणी व्यक्ती पुढे गेली आहे तर चांगल्या उद्देशाने किंवा चांगल्या गोष्टीने आणि चांगलं झालं, तिचं छान होतंय, बघवत नाही खूप जणांना. असं म्हणून असं म्हणतात, की आपले काही गोष्टी असतील, आपले काही आनंदाचे क्षण असतील, तर ते तुम्ही सगळ्यांबरोबरच शेअर करू नका. तर प्रत्येकाला आनंद होईलच असं नाही. नाही का? काही जणांना ते काहीच नाही वाटत. हां, ठीक आहे, झालं असेल, नाही का? त्याच्यात काय एवढं, खूप जणांना मिळतं तसं, असं त्यांना वाटतं. मनातून कोण होईलच आनंदी असं नाही. त्यामुळे तुमचे काही सिक्रेट्स आहेत ते तुम्ही प्रत्येकाजवळ शेअर करू नका. असं काही आपले जेव्हा वाटेल तुम्हाला, की ही व्यक्ती चांगली आहे, जेव्हा तुमचे वेव्हलेंथ जुळेल, तेव्हा तुम्ही त्यांच्याजवळ शेअर करू शकता. असं आहे. आणि म्हणून मॅरेजसाठी मग कसं आहे, आता खूप सारे बघा मॅरेज ब्युरोची गरज पडते आहे लोकांना आता लग्न जमवण्यासाठी. पूर्वी नव्हत्या ह्या सगळ्या गोष्टी, नाही का? एकमेकांमधूनच रिलेशनमध्ये वगैरे असे लग्न जमून जायचे. पण आता एवढे मॅरेज ब्युरो आहेत, पण त्याच्यातून सुद्धा मुलांचे लग्न आता सगळ्यांची तिशी ओलांडून जाते. त्याच्या पुढेच मग लग्नाचं काय ते विचार. 30-35 असं सेटल होईपर्यंत एवढं वय होऊन जातं. त्याच्यापुढे मग आता मुलाबाळांचा विचार करायचा. तर खूप जण असे पॅरेंट्स आहेत आता, की त्यांना मुलंच नाही पाहिजे. आता एकटं राहायचं. हो. मुलं पण म्हणजे जन्माला घालून पण ती मुलं, आता अशी परिस्थिती आहे, की ती मुलं मोठं करून आई-वडिलांना वाटतं यांना सर्व सुख द्यावं, या मुलांना खूप शिकवावं, यांना सगळ्या गोष्टी द्याव्यात ज्या आपण नाही घेतल्यात आणि मग याच्यासाठी ते मुलांना फॉरेनला पाठवतात शिकण्यासाठी. ते मुलं फॉरेनला जातात, तिथेच सेटल होतात. इकडे आई-वडील मग एकटेच राहतात. हे ना? असं बघा तुम्ही 10 घरांमध्ये 1 घर तरी असं आहे. हो, हो. त्याच्यानंतर त्या आई-वडिलांना पण मग ते हे डिप्रेशन वाली फीलिंग येते ना. हां, हो, तेच तर. ते डिप्रेशनमध्ये जातात आणि मग त्यांना असं वाटतं, की इथे राहण्यापेक्षा आपण त्या ते हे असतं ना ज्येष्ठ नागरिकांचं केअर हाऊस, तिथे हं. राहावं, आहे ना? हं. तिथे जाऊन राहावं. म्हणजे एकत्रित आपले समवयस्क लोक तिथे असतील, तर तिथे आपण एन्जॉय करू शकू. मुलगा केव्हा तरी फोन करतो तिकडनं, पैसे पाठवले तर पाठवले, नाही तर नाही पाठवले. आई-वडिलांची कोणाची तरी पेन्शन असेल समजा, तर त्याच्यावर त्यांचं लाईफ चालू राहतं मग. असं. हं. असं आहे सगळं. म्हणून एखाद दुसरं मूल असतं घरामध्ये, ते पण असं बाहेर टाकतं आई-वडील परत एकटेच. मग आता जे नवीन जनरेशन आहे, ती म्हणते, "कशाला मुलांना जन्म देऊ, जर एकटंच राहायचं आहे आम्हाला तर. त्याच्यावर जो पैसा खर्च करायचा आहे, तो आम्ही स्वतःवरच करतो. आम्ही एन्जॉय करतो लाईफ. आम्ही सगळं वर्ल्ड फिरतो. स्वतःसाठी जगतो." होय की नाही? हं. असे विचार करणारी पण आहेत आत्ताची पिढी. ते पण येतात काउन्सिलिंगसाठी. मग त्यांना त्यांच्या त्याप्रमाणे, की तुमची इच्छा काय, तुमची विश काय, त्याप्रमाणे तुम्ही जगा. तुम्ही लोक काय म्हणतील याचा विचार करू नका, असं त्यांना सांगावं लागतं.
फक्त असं आहे की पुढे जाऊन कोण कोणाच्या आधी जाईल. आपलं लाईफ स्पॅन जे आहे 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष किती असं समजू आपण, जे असेल ते. पण कोणाचा नंबर आधी जाईल हे आपल्याला माहित नाही. कोण आधी आहे की नाही? एंड कोणाचा होईल? एकटं राहील मग त्यावेळेस माणूस, तेव्हा तुम्ही काय कराल? तेव्हा कोणाचा आधार घ्याल, कसं राहाल, हे जरा त्यांना समजावून सांगावं लागतं. मग त्यावेळेस तुम्ही किती पैसे टाकले तरी भाड्याने तुम्ही माणसं लावणार तुमची सेवा करण्यासाठी. ते किती प्रामाणिकपणे सेवा करतील तुमची, ते ते काय? याच्यासाठी मग तुम्ही विचार करा. एखादं मूल तुम्ही होऊ द्या. हं, काही जरूर नाही ना बाहेर पाठवायची. थोडेसे पैसे कमी मिळतील, आपल्याच इथे त्याला शिकवा, आपल्याचकडे नोकरीला लावा इंडियामध्ये. इंडियातल्या इंडियात कुठेही राहिला तो, तरी तो 4-5 तासात तरी विमानाने पोहोचू शकेल तुमच्या जवळ, आहे की नाही, गरज पडली तर. आता बाहेर जातात तर ते विजाचे प्रॉब्लेम, अनेक प्रॉब्लेम आहे की नाही, असं येतात. आता युद्ध चालू असतात, कधी कोणते युद्धाची प्रसंग कुठे येतील हे काहीच आपल्याला सांगू शकत नाही. म्हणून मग ते मुलांना बाहेर पाठवण्याची भीती वाटते लोकांना, एकटं राहण्याची भीती वाटते. म्हणजे अशा वेगवेगळ्या मल्टिपल केसेस आहे की सगळ्या याच्यामध्ये फक्त शेवटी उरतं डिप्रेशन असं. आणि मग त्यांना आमची आठवण येते काउन्सिलरची. येते ही खूप मोठी गोष्ट आहे. यायला पाहिजे. आणि हो, असं. यायलाच पाहिजे. आणि मेन म्हणजे तुम्ही ते बोलून त्या माणसाला बाहेर काढून, त्याच्यातून बाहेर पूर्णपणे इतकं काढून ते सेल्फ इंडिपेंडेंट होऊन जातं की आपल्याला, काही लोकांना माहित नाही की अशा प्रॉब्लेम मधून आपण अशा व्यक्तीची मदत घेऊ शकतो. आणि बरोबर. हो. मला अजून एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे की तुमचा सल्ला काय आहे, ज्यांना झोप न लागण्याचा काही लोकांना त्रास होतो. काही लोक मध्यंतरी 2-3 तास रात्रीचे उठतात, 2-3 वेळा उठतात, आणि काही लोकांना लवकर जाग येते. तर तुमचा त्यांच्यासाठी काय सल्ला आहे की काय करावं त्यांनी? जसं तुम्ही थोडेसे सल्ला दिल्याच आहात, त्याच्यासोबत ॲज अ फायनल ह्याच्यामध्ये. बरोबर. कसं असतं झोपेचं बघा, आपल्या एका डोक्यामध्ये एक घड्याळ फिट झालेलं आहे, की एवढ्या-एवढ्या तासाचं झोपेचं सर्कल असायला पाहिजे. बरोबर? आणि या अमुक एक वेळी डोळे बंद झाले पाहिजे आपले, झोपेचा टाईम तेव्हा. कसं असतं, आपल्या झोपेचा जो टाईम आहे, आता समजा 10 वाजता कोण झोपत असेल, 10चा वेळ आहे ना, तर त्याने जवळ-जवळ म्हणजे 9 वाजता तरी सगळ्या स्क्रीन ऑफ करून दिल्या पाहिजे. सगळ्या स्क्रीन. लॅपटॉप म्हणा, टीव्ही म्हणा, मोबाईल म्हणा, पीसी म्हणा, जे काही असेल ना ते सगळं ऑफ झालं पाहिजे. कारण कसं, आपल्या डोळ्यांना ना हे नॉर्मल लाईटची सवय असते, की आता रात्र झालेली आहे, ही लाईट लागलेली आहे, याची सवय आपल्याला. पण जेव्हा एक्स्ट्रा ब्लू लाईट जेव्हा आपल्या डोळ्यांवर पडेल, त्यावेळी त्या डोळ्याला असं वाटतं की अजून दिवसच आहे. अजून झोपेची वेळ झालेली नाहीये. म्हणून ते घड्याळ पुढे-पुढे म्हणजे त्याची टायमिंग सरकवत राहते ते. आणि डोळ्यांना झोपेचे सेन्स यायला पाहिजे डोळ्यांना, ते येत नाही. ते अजून पुढे-पुढे जातात. कारण 1 तास आधी ते बंद झालं पाहिजे सगळं. मॅक्सिमम खरं तर 2 तास सांगतो आम्ही, पण 2 तास आता नाही ठेवू शकत कोणी. महत्वाचे कॉल्स वगैरे काय ते संध्याकाळी रात्रीच येतात लोकांचे. तर 1 तास तरी तुम्ही ते त्याच्यापासून दूर राहा. आणि ते बंद केलं तुम्ही सगळं, तर आपोआप तुमचं झोपेचं शेड्यूल जे आहे ते बरोबर व्यवस्थित मॅच होऊन जातं. आणि 1 तासानंतर तुम्हाला झोपेचे येईल, तुम्हाला असं वाटेल आता मला झोपायला पाहिजे, आणि झोप आपोआप होते तुमची. त्याच्यानंतर हे योग निद्रेचं तंत्र जे आहे ते त्यांना रोज वापरायला सांगते. त्याच्यानंतर अजूनही झोप नाही आली तर आपले 100 टू 1 काउंट आहे, उलटे मोजत यायचे. उलटं मोजायचं म्हणजे काय, माइंड तिथे कॉन्सन्ट्रेशनला लागतं. उलटं मोजता-मोजता तिथेच विचार करायला लागतं नाही का. उलटे आपले आकडे चुकीचे नाही झाले पाहिजे. ते बरोबर मोजता-मोजता केव्हा झोप लागते ते कळत नाही आपल्याला. अशा काही गोष्टी आहेत, टेक्निक आहेत. ते जर आपण वापरले तर मध्यरात्री जाग आली त्याच्यानंतर पण पुन्हा झोप लागू शकते. असं आहे. किंवा डायबिटीसवाले लोक असतील समजा शक्यतो, तर त्यांचं एक असतं की रात्री त्यांना वॉशरूमला जायला लागतं. पाणी ते संध्याकाळी 6 नंतर पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी करून द्यायला पाहिजे त्यांनी हळू-हळू. कारण रात्री पाणी जास्त पिलं तर जास्त युरिनला जावं लागेल त्यांना. म्हणून रात्रीचं झोपेमध्ये मग उठावं लागतं. म्हणून 6 नंतर पाण्याचं प्रमाण कमी करा. पण दिवसभर भरपूर पाणी प्या, असं आहे. पण जेवताना वगैरे त्याच्या आधी नंतर पाणी पित राहिले, औषध घेण्यासाठी पाणी लागतं, तेवढ्यासाठी जागा ठेवली पाहिजे म्हणून. पण जास्त प्यायले तर मग ते रात्री उठावं लागतं झोपेतून असं. मग त्यांच्यासाठी पण हे तंत्र चांगलं काम करतं. उलटे गिनती करायची, ते करायचे, योग निद्रा करायची, नंतर डीप ब्रीथिंग करायचं. ते खूप साऱ्या इफेक्टिव्ह आहे ते. त्यामुळे झोपेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. असं आहे. किती सिंपल आणि सोप्या पद्धतीने तुम्ही जे सांगितलं. फक्त एवढ्या छोट्या गोष्टी करून आपण इतका मोठा बाऊ करून बसतो ना, झोप येत नाही, हो, झोप हो. रात्री येस. त्रास होता. पण एकदा आपला शेड्यूल बसला की आपण लाईफ लॉंग ते हां, शेड्यूल हां. फॉलो करत आपलं रिकव्हर होतं. बरोबर. की काही गोष्टी असल्या माइंड मध्ये, तर डॉक्टर अश्विनीशी नक्की कॉन्टॅक्ट करा सगळ्यांनी. ताकी तुम्हाला ते माइंड मध्ये जे इश्यूज आहेत ते तुम्हाला डॉक्टर थ्रू रिकव्हर मध्ये मदत होईल तुमच्या सगळ्यांची. आणि आज तुम्ही सगळे भेटलाय आणि मी तुमचं मनःपूर्वक धन्यवाद म्हणते डॉक्टर अश्विनी.
मला तुमचा थँक्यू. बरोबर हा सेशन घेऊन खूप माहिती मिळाली आणि हा जो व्हिडिओ जे प्रत्येक लोक बघतायत त्यांना खूप उपयोगी पडेल अशी माझी अपेक्षा आहे. थँक्यू सो मच फॉर द इंटरव्ह्यू. तुमचं एवढं महत्वाची वेळ काढून तुम्ही आमच्यासाठीच वेळ दिलेला आहे. त्याचं खूप खूप धन्यवाद आणि तुमचा आभार मानते मी. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप आभारी आहे तुमचे सुद्धा. धन्यवाद.